मी याआधी बँगलोरमध्ये होतो. बँगलोरमध्ये एका खूप मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये मी त्याचा एक पार्ट राहिलेलो आहे. आणि ज्यावेळेस इथं आलो, इथं आल्याच्यानंतर जेव्हा मी म्हणलं सगळ्यांना की नाही UPSCसाठी आपल्या इथं पाहिजे, तर त्यावेळेस सगळ्यात जास्त म्हणजे खरं बोलायचं झालं तर मला माहित नाही की हे स्टेजवर वापरावा का नाही तो शब्द, पण मूर्खात काढलं होतं की इथं हे होत नसतं, इथं काय गरज आहे का, हे आहे का ते आहे का. मी म्हणलं जर मला UPSC करायचं होतं आणि मी इथलचा आहे, तर माझ्यासारखे अनेक माझे लहान भाऊ आहेत की जे इथं आहेत. त्याच्यामुळं वी स्टार्टेड द इन्स्टिट्यूशन ओव्हर हिअर. एकटाच होतो आणि काळानुसार टीम बनत गेली सर. आणि ती अशी बनली की आज ज्यावेळेस बाहेरचं कुणीही येतो, बाहेरचं म्हणण्यापेक्षा इन्स्टिट्यूट सोडून ज्यावेळेस बाहेरून कुणीतरी जॉब इंटरव्ह्यूसाठी वगैरे येतात, त्यांचा इंटरव्ह्यू लातूरचे पोरं घेतात सर. अशी परिस्थिती आहे. आणि त्यांचं प्रॉपर डेमो होतो आणि जर ते आवडलं तर आणि तरच विद्यार्थी त्या टीचर्सला अप्रूव्ह करतात. सो एक काळ होता ज्यावेळेस कुणी विद्यार्थीच यायला तयार नव्हते आणि काळ असा आहे की ज्यावेळेस विद्यार्थी टीचर्सला अप्रूव्ह करतायत की त्यांना शिकवलेलं समजतंय का नाही. सो वी स्टार्टेड विथ दॅट थिंग. आणि आता असं आहे सर, जिथे जेवढे विद्यार्थी बसलेले आहेत, आय एम प्राऊड टू से की यातले 90% विद्यार्थी हे स्पेसिफिकली UPSCची तयारी करतात. आणि स्टेट सर्व्हिसेस आता यावर्षीपासून आहेत, पण 90% विद्यार्थी ज्यावेळेस UPSCची तयारी करतात त्यावेळेस ॲज अ टीचर अँड मोर ओव्हर दॅन दॅट ॲज अ एंटरप्रेन्युअर, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मोर ओव्हर दॅन दॅट एक जबाबदारी दाखवणारी गोष्ट आहे की इतके सगळे विद्यार्थी स्वतःचं करिअर स्टेकवर लावून आपल्यावर भरोसा ठेवत आहेत आणि इथे येत आहेत. संवाद कट्टामध्ये स्पेसिफिकली एक ज्यावेळेस आम्ही विचार केला की एक पाहिजे आपल्याकडे कोणतं तरी व्यासपीठ पाहिजे की ज्या व्यासपीठावर विविध मार्गदर्शक येऊन त्यांचं मार्गदर्शन देतील, त्यांचे विचार देवाणघेवाण असेल. तर सगळ्यात पहिले हा विचार आला की हे ओपन सेशन पाहिजे का क्लोज सेशन पाहिजे. सर हे क्लोज सेशन आहे, म्हणजे जरी तुम्हाला कॅमेराज वगैरे दिसत असतील तरी हे सेशन विदाऊट एडिटिंग अपलोड होत नाही आणि कुठेही असं लाईव्ह वगैरे असं प्रकार नाही. त्यामुळे वक्त्याला एक स्वातंत्र्य भेटलं पाहिजे की त्यांचे जे विचार आहेत ते कोणतेही फक्त पार्लिमेंटरीच वेमध्ये असावे किंवा कॉन्स्टिट्यूशनल वेमध्ये असावे, असा फॉर्मॅट कुठेही ठेवण्यात आलेला नाही आहे. इथं फक्त हे स्टेज वक्त्याचं आहे. जो वक्ता बोलेल आणि ज्या पद्धतीनं तो व्यक्त होईल ते विद्यार्थी ग्रास्प करण्यासाठी तयार आहेत. विविध विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, आणि याची सुरुवात सर तुमचाच विद्यार्थी सुबोध इथे ज्यावेळेस आला, सुबोधने मला सांगितलं की असं असं आहे आणि ढगे सरांना या ठिकाणी इन्व्हाइट करायचं. अँड आय वॉज मोर दॅन हॅपी. सगळ्यात पहिले एकतर एवढं मोठं व्यक्तिमत्व पितांबर इन्स्टिट्यूटमध्ये येतं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण UPSCचे पोरं करणारे सर, तुम्हाला खरं सांगतो, आम्हाला घरातही कुणी विचारत नाही, बाहेरही कुणी विचारत नाही, ही खरी परिस्थिती आहे. आणि त्यातल्या तर ज्यावेळेस आम्ही इन्स्टिट्यूट सुरू करतोय आणि त्यावेळेस असे इतके मोठे व्यक्तिमत्व येऊन या ठिकाणी त्यांचे संवाद आमच्याशी साधणारे म्हणल्याच्या नंतर ऑल पीपल वर व्हेरी एक्सायटेड. अँड ज्यावेळेस नवघरे सरांचं नाव आलं त्यावेळेला आम्हाला एक गोष्ट कन्फर्म झाली होती की या ठिकाणी हे सेशन दिस इज गोइंग टू बी अ स्पेशल वन. आणि त्यासाठी एव्हरीवन ट्राईड देअर बेस्ट and they have came to meet you, greet you and moreover than that listen to you. and I'm pretty sure sir की जे कोणते प्रश्नोत्तरही असणार आहे, ज्यावेळेस प्रश्नोत्तराचा तास असेल त्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे प्रश्न देखील ऐकायला भेटतील विद्यार्थ्यांकडून. मला माहिती नाहीये, मी ऐकलं नाहीये, खरंच सांगतो प्रश्न त्यांचे हे एंटायरली इट इज अप टू देम. आणि फक्त एक मी बोललो की प्रश्न विचारा, जे काय असेल मनामध्ये कोणतीही गोष्ट ठेवू नका, डायरेक्टली प्रश्न विचारा. आणि पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ IAS आधीही होती, आजही आहे, उद्याही असेल आणि ती फक्त तुमच्यासाठी आहे बघा. त्या बाबतीत तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे असेल UPSC क्रॅक करण्यासाठी, यू जस्ट लेट अस नो, वी विल बी देअर. म्हणजे इतकं साधं आहे, इतकं सिम्पल आहे. तुम्ही फक्त सांगा तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीत अडचणी येते. मेंटरिंग असेल, क्लासरूम्स असतील, त्याच्यानंतर कोणत्या इतर फॅसिलिटीज असतील, काहीही लागलं जस्ट लेट अस नो. बाय द ग्रेस ऑफ गॉड वी हॅव बीन ग्रेस्ड विथ पीपल लाईक दीज सिटिंग ओव्हर हिअर. आणि ह्याच कारणामुळे हे आहे. आणि एक मी तुम्हाला सांगतो की इन्स्टिट्यूट तुमच्यामुळे आहे बघा, इन्स्टिट्यूटमुळं तुम्ही नाही आहे, तुम्ही आहात म्हणून इन्स्टिट्यूट आहे. आणि शेवटपर्यंत या इन्स्टिट्यूटचा जो पाया आहे तो विद्यार्थीच राहतील. यापुढं जास्त वेळ न घेता मी आता हँडओव्हर करतो गोष्टींना. फक्त एक लक्षात ठेवा, प्रश्न मात्र आठवणीनं विचारा, जे काही प्रश्न असतील मनामध्ये. मला इंग्रजीमुळं बऱ्याचदा असं वाटायचं की मला येते का नाही येते. लँग्वेजचा रोल काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये, जो आजचा सब्जेक्ट आहे, की लँग्वेज येत नाहीये म्हणून पर्सनॅलिटी बदलते बऱ्याचदा. मी माझं एक्सप्रेशन करू शकतो मराठीमध्ये किंवा माझ्या मातृभाषेत, पण ज्यावेळेस इंग्लिश येतं आणि मोस्टली तुम्ही लिहिताना आता इंग्लिशमध्ये लिहिणार आहे, तर एक्झॅक्ट एक्सप्रेशन ऑफ युअर लँग्वेज विल डिस्प्ले युअर पर्सनॅलिटी. आणि ती पर्सनॅलिटी डिस्प्ले करताना त्या भाषेचा काय रोल आहे, आणि भाषा जर येत नसेल तर कशा फॉर्मॅटमध्ये शिकायची आणि त्याचा इम्पॅक्ट पर्सनॅलिटीवर काय होणार आहे, याच्यासाठी सर येत आहेत आज. ओके. आणि नंबर 2, दुसरं विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास आणि वेळेचं नियोजन.
नवघरे सरांचा हातखंडा राहिलेला आहे नेतृत्व गुण विद्यार्थ्यांमध्ये जोपासण्यामध्ये आणि त्यातल्या त्यांना बढ़ावा देण्यामध्ये. आजपर्यंत सरांचे सेशन जे आहेत सर बहुतेक माहिती नाही, परंतु एक डिसेंबर 2009 का 10 मध्ये दयानंद तुमचं एक सेशन झालं होतं. त्या सेशनला मी देखील होतो आणि आय वॉज स्टुडंट ओव्हर देअर अँड आय हॅव लिसन टू नवघरे सर वेन आय वॉज इन कॉलेज. ते एक छोटं सेशन होतं. सर भेटायला आलते. मी कॉलेजचा GS होतो त्यावेळेला, फक्त एक भेट झालेली आहे आणि सरांचं सेशन मी ऐकलं होतं. त्यामुळे मी एक गॅरंटी देऊन सांगू शकतो की नेतृत्व गुण जोपासण्यामध्ये आणि त्याचं डेव्हलपमेंटमध्ये सरांहून चांगलं व्यवस्थितरित्या कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही आहात आता सध्याला, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की लँग्वेज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि लीडरशिप क्वालिटीज या गोष्टी तुमच्यामध्ये आल्या पाहिजेत. तुमच्यामध्ये आणि वक्त्यांमध्ये जास्त वेळ न घेता मी हँडओव्हर करतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि सेशन खूप व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. थँक्यू. श्री संभाजी नवघरे सर, सरांची नुकतीच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. सर महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त आहेत आणि सरांनी विद्यार्थी जीवनापासून विविध सामाजिक विषयावरती संपूर्ण महाराष्ट्रभर 500 पेक्षा जास्त व्याख्यान सादर केलेले आहेत. सरांचा आजचा विषय आहे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास आणि वेळेचे नियोजन. मी सरांना अशी विनंती करते की सरांनी आपले मार्गदर्शन आपल्या सर्वांना द्यावे. पितांबरे IAS इन्स्टिट्यूटच्या या संवाद कट्ट्यामध्ये माझ्यासोबत उपस्थित ज्यांनी खऱ्या अर्थाने लातूरचा इंग्रजी विषयाचा पॅटर्नला निर्माण केला आणि आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलं. तुमच्यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आज अनेक विद्यार्थी मोठ्या अभिमानानं सांगतात की आम्ही एकेकाळी ढगेज इंग्लिश अकॅडमीचे विद्यार्थी होतो आणि लातूर शहरामध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. असे आमचे मार्गदर्शक, आमचे स्नेही आदरणीय प्राध्यापक सच्चिदानंद ढगे सर, माझ्यासोबत आलेले आमचे परममित्र आदरणीय रामेश्वर आरडे सर, आणि ज्यांच्यामुळं तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते ते या इन्स्टिट्यूटचे सर्व आदरणीय प्रतीकजी पितांबरे सर. सरांना मी सुरुवातीला मनापासून धन्यवाद यासाठी देतो की सर, लातूर शहर ही तसं शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं शहर आहे. लातूरमध्ये आजपर्यंत अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे की डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारी एक फॅक्टरी म्हणून लातूर जिल्ह्याकडे पाहिलं जातं. संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वाधिक मोठ्या संख्येनं डॉक्टरांची संख्या निर्माण करणारं शाहू महाविद्यालयासारखं महाविद्यालय लातूर शहरामध्ये आहे. तसं लातूर शहरामध्ये प्राथमिक शिक्षणापासून ते अगदी 12वी पर्यंतच्या शिक्षणापर्यंतचा जो पॅटर्न आहे तो वेगळेपणाने सांगण्याची गरज मला या ठिकाणी वाटत नाही. पण तुमचं अभिनंदन यासाठी करेन मी की ज्या लातूर शहराचं एवढं मोठं शैक्षणिक वैभव आहे त्या वैभवामध्ये आम्हाला वारंवार असं वाटत होतं की कुठंतरी एक गोष्ट अत्यंत गरजेची आहे परंतु ती लातूरमध्ये नाहीये, जी लातूरच्या वैभवामध्ये भर पाडणारी गोष्ट आहे. कारण आपल्याला माहित आहे की एखादं मंदिर उभं करायचं असेल तर मंदिराचं सुंदर असं शिखर उभं करून चालत नाही, तर त्या शिखरावरती जर सुंदर तेवढाच कळस उभं केला तर त्या मंदिराच्या वैभवामध्ये भर पडत असते. आणि मला वाटतं स्पर्धा परीक्षेसारखं सेंटर सुरू करून आपण या शिक्षणाच्या मंदिरावरती कळस चढवण्याचं महान कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी लातूरचा चमकला पाहिजे. स्पर्धा परीक्षा ही खऱ्या अर्थानं विद्यार्थी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपल्याला बऱ्याच वेळा तुम्ही सर्वजण विद्यार्थी या ठिकाणी लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नमधून आलेले असल्यामुळे तुम्हा सर्वांना हा स्पर्धा परीक्षेचा विषय नवा आहे असं मला वाटत नाही. कारण अगदी पहिली दुसरीला असतानापासून वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा आपण देत आलेला आहात, विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे आलेला आहात. आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी कदाचित शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये एक नामांकित स्पर्धा परीक्षा म्हणून ओळखली जाणारी शाळा स्तरावरची स्कॉलरशिप नावाची स्पर्धा परीक्षा असेल, या स्पर्धा परीक्षेमध्ये काही मेरिट मिळवलेले विद्यार्थी कदाचित असू शकतील या विद्यार्थ्यांच्या पैकी. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा जी लहानपणापासून आपल्यामध्ये रुजवली गेलेली आहे त्या स्पर्धा परीक्षेला पुढे वाव तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही, हे आपलं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल. कारण
आपल्याला माहित आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला जी कन्सेप्ट आपल्या समोर निर्माण केलेली आहे, एक चित्र निर्माण केलेलं आहे आपल्या कुटुंबातनं असेल, समाजातनं असेल, या सगळ्या गोष्टीमधून की बाबा शिक्षण घ्यायचंय तुला तर कशासाठी घ्यायचंय. तुम्ही जर 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यायचा प्रयत्न केलात, एखाद्या शाळेमध्ये जाऊन त्यांना प्रश्न विचारलात की तुला काय व्हायचंय, एखाद्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर त्या 100 पैकी 90 विद्यार्थी सांगतील की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. काही विद्यार्थी, क्वचित विद्यार्थी असे आहेत, अगदी 2% विद्यार्थी सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडनं उत्तर येणार नाही की मला भविष्यामध्ये IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, एखादा न्यायाधीश व्हायचा आहे, एखाद्या रिसर्च सेंटरमध्ये जायचं आहे. हे स्वप्नच आम्ही त्या मुलांच्या पुढे ठेवत नाहीत. ही मोठी स्वप्न त्यांच्या समोर ठेवत नसल्यामुळं त्या मुलांना माहिती नाही की भविष्यामध्ये मला एवढं मोठं होण्याची संधी आहे आणि ती संधी माझी वाट पाहत आहे. ही संधी त्यांच्यामध्ये रुजवण्याचं काम मला वाटतं लहानपणापासून करण्याची गरज आहे. आणि हे वातावरण तयार करण्यासाठी आज आपण हे पितांबरी इन्स्टिट्यूट लातूरमध्ये उभं केलात. सर, तुम्ही सांगत होतात की सुरुवातीला फक्त 2 विद्यार्थी या इन्स्टिट्यूटमध्ये आले. तुमचं मनापासून अभिनंदन यासाठी पुन्हा एकदा एवढ्यासाठी करतो की आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय त्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या मुलींची संख्या बऱ्यापैकी आहे, ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी जेव्हा या देशामधली पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला सुरू केली, त्यावेळेला त्यांच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी सुरुवातीला फक्त 4 मुली आलेल्या होत्या. आणि या 4 मुली शिक्षण घेण्यासाठी आलेल्या असताना सुद्धा या देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवण्याचं महान कार्य मी हातामध्ये घेतलेलं आहे. आणि हे कार्य घेत असताना स्वतःच्या पत्नीला, अशिक्षित असणाऱ्या पत्नीला त्यांनी शिकवलं, साक्षर केलं. नुसतं साक्षर केलं नाही तर तिला स्त्री शिक्षिका बनवलं आणि त्या शिक्षिकेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. आज अगदी शून्यातून तयार झालेल्या त्या महात्मा फुलेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामुळं आमच्या मुली देशाच्या IAS होण्याचं स्वप्न पाहत आहेत. ही अचिव्हमेंट 100 वर्षापूर्वीच्या महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी पाहिली, त्याचं आपल्याला आज प्रचंड मोठं भरलेलं रूप पाहायला मिळते. मला वाटतं ही सुरुवात करणारा कोणीतरी असला पाहिजे आणि सुरुवात करण्याचं काम आपण आज या अकॅडमीच्या माध्यमातून हातामध्ये घेतलेलं आहे. की लातूर शहर हे माझं शहर आहे, लातूर जिल्हा हा माझा जिल्हा आहे. ज्या मातृभूमी, ज्या मायभूमीमध्ये मी शिकलेलो आहे, त्या मायभूमीचं पांग फेडणं म्हणजे काय असतं, तर याच मातृभूमीतनं माझ्या मायभूमीतली मुलं मला घडवायची आहेत. त्या मुलांना मला उभं करायचं आहे आणि त्यांच्यातला IAS मला निर्माण करायचा आहे, त्यांच्यातला IPS मला निर्माण करायचं आहे. हे स्वप्न म्हणजे छोटं स्वप्न नाहीये सर, हे प्रचंड मोठं स्वप्न घेऊन आपण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थी घडवत आहात, तर मला खात्री आहे की तुम्हाला जसं म्हणालात की सुरुवातीला हे क्लास सुरू करत असताना आम्हाला बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आम्ही घरच्या लोकांनाही वेडे दिसतो आणि समाजातल्या लोकांनाही वेडे दिसतो. तुम्ही वेडे नाहीत सर, तुम्ही आणि तुमचे हे सगळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने ध्येय वेडे आहेत. आणि म्हणून जी माणसं ध्येय वेडे असतात त्या माणसाला समाजामध्ये सुरुवातीला त्रास सहन करावा लागतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि म्हणून ध्येयवेडे माणसांना अनेक संकटांना सामोरं जावं लागत असतं, अनेक वेळेला संघर्ष करावा लागत असतो. या सगळ्या संघर्षांना सामोरं जात मोठ्या हिमतीनं ही ध्येयवेडी माणसं आपला प्रवास कायम ठेवत असतात. आणि एक वेळेस एका अत्युच्च शिखरावरती जेव्हा जाऊन पोहोचतात तेव्हा त्यांच्यावरती टीका करणारा समाजातला वर्ग, त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहणारा समाजातला वर्ग हा त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे येत असतो. आणि पुन्हा सांगत असतो की प्रतीक पितांबरे सर तर माझे कॉलेजचे क्लासमेट होते, त्यांनी मी एकाच कॉलेजमध्ये होतो, त्यांनी मी एकत्र बसत होतो. म्हणजे त्यावेळेला कुठून तरी लांबची ओळख सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. हे आजपर्यंतचा इतिहास आहे. अनेक लोकांनी मोठा संघर्ष करून जेव्हा स्वतःचं नाव मोठं केलं तेव्हा त्यांना कोणी सन्मान दिलेला नाहीये, त्यांना अनेक वेळेला संकटच सामोरं आले आहेत. पण जेव्हा या सगळ्या गोष्टीला ते पुरून उरले आणि एका उंचीवरती जाऊन पोहोचले त्यावेळेला मात्र त्यांचं श्रेष्ठत्व समाजानं मान्य केलेलं आहे. केवळ श्रेष्ठत्व मान्य केलेलं नाही तर त्यांना डोक्यावर घेऊन मिरवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. ही आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून आपण त्या मार्गाने वाटचाल निश्चितपणे करत आहात. ही अकॅडमी म्हणजे खऱ्या अर्थानं एक मशागत करण्याचं काम या ठिकाणी आपण करताय. खरं तर जिथं वातावरण नाही, जिथं कुठल्याही गोष्टीची फार मोठी उपलब्धता नाही, आपल्याला माहित आहे की अलीकडच्या काळामध्ये MPSC करणारे विद्यार्थी म्हटलं की पुण्यामध्ये गेलं पाहिजे, UPSC करायचं म्हटलं की दिल्लीलाच गेलं पाहिजे. ही जे डोक्यामध्ये निर्माण झालेल्या लोकांच्या डोक्यामध्ये एक मेंटॅलिटी तयार झालेली आहे की बाबा स्पर्धा परीक्षेसारखा जो महत्वाचा विषय आहे त्या परीक्षेची तयारी करायची असेल
तर लातूरमध्ये राहून करता येत नाही, अशा प्रकारची एक मानसिकता लोकांची बनलेली आहे. ही मानसिकता बदलून आपल्याला या भूमीमध्ये सुद्धा आपण या गोष्टीसाठी कमी नाही आहोत. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये एक मोठा हिरो व्हायचा असेल, लोकांच्या पुढचा एक आयडियल व्यक्तिमत्व बनायचं असेल, त्यांना एका विशेष ठिकाणी गेलं पाहिजे असं नाही. मी तसा प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक असल्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतनं सांगायला मला आवडेल की एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो सर. रामायण आणि महाभारत या गोष्टी आपल्यासाठी सगळ्यांसाठी परिचित आहेत, मी तेवढ्या खोलात जाणार नाही. पण महाभारतामध्ये तुम्हा सर्वांना माहित आहे की कौरव आणि पांडवांना शिक्षण देण्यासाठी एक गुरु होते. त्या गुरूंचं नाव काय होतं? गट. त्या गुरूंचं नाव होतं द्रोणाचार्य. द्रोणाचार्य हे राजदरबारामधल्या विद्यार्थ्यांना शिकवणारे गुरुजी होते. म्हणजे फक्त राजांच्या मुलांना ते शिकवायचे. कौरव हे राजांचेच मुलं होते आणि पांडव हे त्यांचे भाऊच असल्यामुळे पर्यायाने ते सुद्धा राजांचीच मुलं होती. म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर एका विशिष्ट वर्गांना शिकवणारे ते गुरुजी होते. त्या गुरुजींच्याकडं एक आदिवासी समाजामधला भिल्ल जातीतला एक मुलगा येतो आणि त्यांना विनंती करतो की गुरुजी, मला सुद्धा धनुर्विद्या शिकायची खूप मोठी आवड आहे आणि तुम्ही मला सुद्धा शिक्षण दिलात तर मी धनुर्विद्येमध्ये प्रचंड मोठं प्रोग्रेस करेल, चांगल्या पद्धतीने पुढे जाईल, हा विश्वास तुम्हाला मी देतो. गुरु द्रोणाचार्यांनी त्यांना त्या मुलाला सांगितलं की नाही रे बाबा, तुला शिक्षण घ्यायचा अधिकार नाही, कारण तू आदिवासी समाजातला आहे, भिल्ल समाजातला आहेस, तुला कुठलंही बॅकग्राऊंड नाहीये, राजकीय अशा प्रकारचं वातावरण तुझ्या कुटुंबामध्ये नाही, त्यामुळे तुला मी शिक्षण देऊ शकत नाही, म्हणून त्याला शिक्षण नाकारलं त्याने. पण तो मुलगा एवढा जिद्दी होता, तो स्वस्त बसणाऱ्यापैकी नव्हता. त्यानं ठरवलं ठीक आहे, गुरुजींनी मला शिक्षण द्यायला नकार दिलाय, पण मी शिक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. तो परत आपल्या आदिवासी भागामध्ये जातो, जंगलामध्ये जातो. त्या ठिकाणी तो धनुर्विद्येचं शिक्षण घ्यायला सुरुवात करतो, म्हणजे प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो. त्याच गुरुजींचा पुतळा तो त्या ठिकाणी उभा करतो आणि त्यांचा दररोज प्रार्थना, त्यांना नमन करून, त्यांना वंदन करून तो रोज प्रॅक्टिस करतो. एवढी प्रॅक्टिस करतो, धनुर्विद्येमध्ये एवढा तरबेज होतो की एके दिवशी त्या जंगलातनं एक कुत्रा जात असतो. तो कुत्रा भुंकताना त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये अलगदपणे 7 बाण तो विद्यार्थी मारतो. ते 7 बाण मारून सुद्धा कुत्र्याला कुठल्याही प्रकारची जखम होणार नाही याचीही तो काळजी घेतो. त्या कुत्र्याच्या तोंडात मारलेले 7 बाण तो कुत्रा ज्या वेळेला वेगाने पुढे जातो, काही अंतरावरती द्रोणाचार्य हे आपल्या शिष्यांना शिक्षण देत होते आणि ही जी गोष्ट आहे द्रोणाचार्यांच्या लक्षात येते. त्याने कुत्र्याकडे पाहिलं, त्या कुत्र्याच्या तोंडातले 7 बाण त्यांनी बाहेर काढले आणि पाहिलं तर काय, कुत्र्याच्या तोंडामध्ये कुठल्याही प्रकारची जखम न होता अलगदपणे 7 बाण मारणारा हा धनुर्धारी कोण असू शकेल? कारण माझा विद्यार्थी जो जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणून आहे, ज्याला मी तसं मेडल देऊन टाकलेलं आहे, तो विद्यार्थी म्हणजे कोण? अर्जुन. मग त्याच्यापेक्षा धनुर्धारी कोण असू शकेल हा प्रश्न त्या ठिकाणी द्रोणाचार्यांना पडला. आणि हा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी पुन्हा थोडासा शोध घेण्यासाठी म्हणून आपल्या विद्यार्थ्यांसह जंगलाच्या दिशेने निघाले. काही अंतरावरती आल्यानंतर त्यांना तो विद्यार्थी दिसला. तिथेच बाजूला आपला असणारा एक पुतळाही त्यांना दिसला. त्या विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी, काही वर्षापूर्वी माझ्याकडे विनंती केली होती की मला शिक्षण तुमच्याकडनं घ्यायचं आहे. तोच विद्यार्थी आज धनुर्विद्येमध्ये एवढा मोठा तरबेज झालेला आहे आणि आज एवढ्या प्रचंड मोठ्या संघर्षातनं त्या विद्यार्थ्यानं धनुर्विद्येमधलं करिअर केलेलं आहे. वास्तविक पाहता द्रोणाचार्यांना फार मोठा अभिमान वाटायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं काही गोष्टी आज आपल्याला या ठिकाणी खेदानं सांगावे लागतील की त्यांना असं वाटलं की ज्याला मी ऑलरेडी सर्टिफिकेट देऊन टाकलेलं आहे, ज्याला प्रमाणपत्र देऊन टाकलेले आहे की जगातला सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी हा माझा विद्यार्थी अर्जुन आहे आणि अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी हा जगाच्या पाठीवर कोणीतरी आहे, हे माझं मन कधीही मान्य करणार नाही. असं त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी कधीही एक चॅप्टर न शिकवता, एक धडा न शिकवता, एकाही गोष्टीचं मार्गदर्शन न करता त्या एकलव्याला सांगितलं की तू जर मला गुरु मानत असशील तर मला गुरुदक्षिणा म्हणून तू दिला पाहिजेस. आणि त्यावेळेला त्या एकलव्याला अभिमान वाटला की ठीक आहे, किमान आज मला गुरु म्हणजे ज्या गुरूंच्याकडे मी शिक्षण घेण्यासाठी गेलेलो होतो, एकेकाळी त्यांनी मला शिष्य मानायला नकार दिला होता, किमान आज ते मला शिष्य मानतायत आणि गुरुदक्षिणा मागतायत. म्हणून त्या ठिकाणी तेवढ्याच अभिमानानं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जी हवं ती गुरुदक्षिणा मी द्यायला तयार आहे. त्या एकलव्याला त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा गुरु द्रोणाचार्य मागतात. ते का? कारण यापुढे आयुष्यामध्ये तो कधी धनुष्यबाणाचा चाप धरू शकणार नाही आणि बाण चालू शकणार नाही. पर्यायाने जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी हा माझा अर्जुनच असेल, ही गोष्ट त्या द्रोणाचार्याच्या मनामध्ये होती. पण इतिहास या गोष्टी लपवू शकत नसतो. आज मी तुम्हाला ही गोष्ट का सांगतोय, कशासाठी सांगतोय की ज्या पद्धतीने इथं वातावरण कुठलंही नाही, कुठल्याही गोष्टीचं
एक चांगला ऍटमॉस्फिअर नसताना सुद्धा इथं तुमची तयारी करून घेण्याचं काम या ठिकाणी प्रतीक सर करतायत. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं त्या एकलव्याच्या मार्गाने जाणारे विद्यार्थी आहेत असं मला वाटतं की एकलव्याने त्या ठिकाणी जो काही मोठेपणा दाखवला तोच मोठेपणा आज तुम्ही सरांच्यावरती विश्वास ठेवून दिल्लीला जाऊन जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत तीच तयारी आम्ही या ठिकाणी सरांच्या सानिध्यामध्ये राहून करू शकतो. आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमचा मार्ग काढून भविष्यामध्ये IAS आणि IPS बनण्याचं स्वप्न साकार करू शकतो. हा जो प्रचंड मोठा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे हा आत्मविश्वास मला या ठिकाणी निश्चितपणे जाणवतोय. कारण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जी मुलं ग्रामीण भागातली असतात, कारण यातली बहुतांशी मुलं ही ग्रामीण भागातली आहेत, मला खात्री आहे. जरी आज आपण लातूर शहरामध्ये असलो तरी प्रॉपर लातूर शहरामध्ये जन्म झालेले विद्यार्थी फार कमी आहेत. जी आजूबाजूने आले आहेत, खेड्यातून आली आहेत, ज्यांच्या वडिलांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे, कुणाच्या वडिलांनी शेती केली आहे, पर्यायाने आजही करत आहेत, अशा अशा पालकांचे आपण विद्यार्थी आहात. त्यामुळे संघर्ष आपण जवळून पाहिलेला आहे. आणि हा संघर्ष ही गरिबी असेल, अनेक गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी आपण अत्यंत जवळून पाहिलेल्या असल्यामुळं या सगळ्या गोष्टीतनं बाहेर जाण्यासाठी मला काय करायचं या गोष्टीची जाणीव तुम्हा सर्वांना आहे. आणि जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठं पोटेन्शियल असतं आणि या विद्यार्थ्यांमध्ये असणारं जे पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल त्यांना भविष्यामध्ये खूप मोठ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्यापैकी असतं. मला वाटतं तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना असे अनेक विषय येत असतात. मूळ विषय जो या ठिकाणी सांगितलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास जे म्हणतो आपण, नेतृत्व गुण कसं फुलत असतं, हे नेतृत्वाचा विकास हा एका दिवसामध्ये होणारी गोष्ट नाहीये किंवा नेतृत्व हे कुठल्या एखाद्या दुकानामध्ये मिळणारी गोष्ट नाही. आपल्या सगळ्यांना माहित आहे की दिवसेंदिवस बहरत जाणारी गोष्ट आहे. प्रत्येक क्षणाला आपण स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, प्रत्येक दिवसाला स्वतःमध्ये बदल घडवू शकतो आणि स्वतःमध्ये बदल घडवत असताना स्वतःच्या नेतृत्वाचा विकास हा स्वतः कशा पद्धतीने करायचा या सगळ्या गोष्टी तुम्ही जेवढ्या स्वतः ऑब्झर्वेशन करून स्वतःमध्ये ज्यावेळेस झोकून पाहतो आपण आणि आपल्याला स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतो की बाबा आज जो मी आहे तो आजचा मी उद्या वेगळा दिसलो पाहिजे, यासाठी मला काय करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःचं नेतृत्व विकसित करायचं असेल, स्वतःच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचा आकार द्यायचा असेल की आपल्या लोकांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेतृत्व म्हणजे काय की आपल्यामध्ये जे काही अवगुण्य असतील, आपल्यामध्ये जे काही कमतरता असतील, आपल्यामध्ये जे काही उणिवा असतील, या सगळ्या उणिवा बाजूला सारून, आपल्यामधल्या अवगुण्य बाजूला सारून त्या सगळ्या गोष्टींवरती मात करत स्वतःला वेगळेपणानं सिद्ध करण्यासाठी केलेला एक प्रयत्न म्हणजे खऱ्या अर्थानं नेतृत्वाच्या दिशेने केलेली वाटचाल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून नेतृत्व विकास करत असताना कुटुंबातनं आपल्याला माहित आहे की अगदी लहानपणापासून सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं की आपल्या नेतृत्वाची ओळख ही कशा पद्धतीने होत असते. कुटुंबामध्ये 2 बहीण भावंड असाल आपण तर बऱ्याच वेळेला आई बाबा बाहेरचे जेव्हा पाहुणे आपल्या घरी येतात तेव्हा सांगतात, त्यांचा परिचय करून देत असताना तुम्ही कधी लक्ष केलं असेल, कदाचित बऱ्याच गोष्टी तुमच्या कानावरती आल्या असतील की तुम्हाला माहित आहे घरी आलेल्या पाहुण्यांना मुलांचा परिचय करून देत असताना आई बाबा काय सांगत असतात की ही फार लाजरी आहे, ही फार तिला कुठल्याही गोष्टी फारशा मनाला लावून घेते, म्हणजे ती संवेदनशील आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहेत, तिला खोटं सहन होत नाही. मग एखाद्या मुलाची ओळख करून देत असताना सांगतात की हा खूप धाडसी आहे, त्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही, तो कुठल्याही गोष्टीला सहज सामोरा जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेला कठीण प्रसंग असतो त्या कठीण प्रसंगामध्ये न डगमगता पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पुढे जाण्याची प्रयत्न करते. हे सांगतायत म्हणजे हे काय सांगतायत तुमच्यामधले, ही सगळी तुमच्यातली असणारे नेतृत्व गुणांची अप्रत्यक्षपणे ओळख त्या समोरच्या पाहुण्यांना करून देण्याचं काम हे तुमचे आई बाबा त्या ठिकाणी करत असतात असं मला वाटतं. आणि हा जो नेतृत्व गुणांचा विकास आहे अगदी बालपणापासून तशा पद्धतीने होत असतो. आपला आई वडील आपल्याला नेहमी सांगत असतात की अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात घ्या की लहान असताना तुम्हाला आठवत असतील की तुमच्या आई बाबांनी तुम्हाला कधीतरी एखाद्या स्विमिंग पूलावरती घेऊन गेला असतील आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा तुम्हाला तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आठवण्याचा प्रयत्न करा की आतमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला त्यांनी बऱ्याच वेळेला सांगितलं की जा, काही होत नाही, मी तुझ्या सोबत आहे. पण तुमची कधी हिंमत झाली नाही की कधी मध्ये गेलो तर माझं काय होईल, बुडालो तर कसं होईल. मग तुम्ही आई म्हणजे बाबा सोबत पाण्यात उतरले तरी सुद्धा बाबांच्या गळ्याला कधी पकडू आणि कधी आपलं सेफ राहू हा प्रयत्न आपण वारंवार केलेला आपल्याला लक्षात येतो. म्हणजे त्या ठिकाणी बाबांची धडपड काय असते हे लक्षात घ्या. बाबांना असं वाटत असतं की तुमच्या वडिलांच्या मनामध्ये एक गोष्ट असते की माझा मुलगा भविष्यामध्ये, माझी मुलगी चांगला
लीडर होण्यासाठी किंवा चांगला माणूस होण्यासाठी तिच्यामध्ये कुठल्याही वैगुण्य राहता कामा नाही, कुठलीही उणीव राहता कामा नाही. भविष्यात जर असा प्रसंग आला की एखाद्या ठिकाणी तिला पाण्यामध्ये पोहण्याची गरज पडली तर ती त्या ठिकाणी कमी पडता कामा नाही, तिला पोहता आलं पाहिजे, ती त्या ठिकाणी सेफ राहिली पाहिजे, त्या ठिकाणी सुद्धा तिला चांगल्या पद्धतीने स्वतःचा बचाव करता आला पाहिजे. एवढी तळमळ ती शिकवण्याच्या पाठीमागे आपल्या आईवडिलांची असते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून नेतृत्वाचा विकास हा अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्या आईबाबांनी आपला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर नेतृत्व करत असताना ज्या गोष्टी आपण करत असतो की स्वतः प्रत्यक्ष कृती करून स्वतःचं नेतृत्व आपण निर्माण करत असतो. बऱ्याच वेळेला इतरांचा पाहून की बाबा समोरचा व्यक्ती, समोरचं एखादा आपला जे आपल्या आयुष्यामध्ये ज्याला आपण आयडॉल मानलेला आहे, त्या प्रत्येक आयडॉल व्यक्तीच्या मध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहत असतो आणि त्यातनं शिकत असतो की त्यांनी स्वतःचं नेतृत्व कसं निर्माण केलं. आमच्या आदरणीय ढगे सरांचं नेतृत्व हे अनेक विद्यार्थ्यांना इन्स्पायर देणारं नेतृत्व आहे. मग त्या ठिकाणी त्यांना वेगळं काही सांगण्याची गरज नाही की सरांच्याकडे निरीक्षण करून, ऑब्झर्वेशन करून, त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे पाहून सुद्धा आपण आपल्यामधल्या बऱ्याच नेतृत्व गुणांना त्या ठिकाणी वाव देत असतो, नेतृत्व गुणांना विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो. आई वडिलांच्याकडे अनुकरणाच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक गोष्टी शिकत असतो. घरामध्ये आई वडील कशा पद्धतीने बोलतात, कशा पद्धतीने वागतात, कशा पद्धतीने एकमेकाशी संवाद करतात, इतर आलेल्या व्यक्तीशी कशा पद्धतीने संवाद करतात, या सगळ्या गोष्टीचं अत्यंत मायक्रो निरीक्षण ज्याला म्हणूयात आपण, ते निरीक्षण घरातली लहान लहान मुलं करत असतात. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आणि ती निरीक्षण म्हणजे त्यांच्या मनावरती कोरले जाणारे एक संस्कार असतात. हे संस्कार भविष्यामध्ये त्यांना त्यांचं नेतृत्व विकसित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतं. आणि म्हणून या पद्धतीने नेतृत्व गुणाचा विकास जेव्हा आपण करत असतो तेव्हा नेतृत्व गुणाचा विकास करण्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय, कशासाठी गरजेचं आहे नेतृत्व गुणाचा विकास होणं? तर नेतृत्व गुणाचा विकास होणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की नेतृत्व गुण जर आपला विकसित झाला तर आपण चांगल्या प्रकारचा जनसंपर्क वाढवू शकतो. एखादा व्यक्ती वर्गामध्ये, एखादा विद्यार्थीच सगळ्याची लिडरशिप करतो आणि तोच विद्यार्थी सर्वांना एक हवाहवासा वाटतो. म्हणजे लिडर असणारा विद्यार्थी सर्वांना का आवडतो तर त्याच्यामध्ये असणारी लिडरशिप, त्याच्यामध्ये असणारा नेतृत्व गुण हे सर्वांना त्या ठिकाणी आवडत असतं. आणि सर्वजण त्या नेतृत्व गुणावरती विश्वास ठेवून ते सांगत असतात की निश्चितपणे प्रतीक सर हे आमचे लीडर आहेत, प्रतीक सरांच्या पाठीमागे गेल्यानंतर निश्चितपणे आम्ही एका चांगल्या ध्येयाच्या मार्गाने वाटचाल करू शकतो. हा विश्वास त्या निमित्तानं तुमच्यामध्ये निर्माण झालेला असतो. आणि म्हणून एक नेतृत्व गुणाच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क आणि चांगला लोकसंग्रह तयार होत असतो. अनेक लोकांच्या सानिध्यामध्ये जाण्याची संधी आपल्याला त्या निमित्तानं उपलब्ध होत असते. एक चांगल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या पर्यंत आपण जाऊ शकतो आणि त्या माध्यमातून अधिक आपल्या नेतृत्वाला विकसित करत असतो, नेतृत्वाला एक परिपूर्ण आकार देत असतो. हे नेतृत्व घडत असताना आपल्याला माहित आहे की एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रामधला सर्वोच्च पदावरती असू शकतो, परंतु इतर गोष्टीमध्ये त्या गोष्टी जरी त्याच्याकडे कमी असतील तरी सुद्धा तो समाजामध्ये उठून दिसतो. त्याचं कारण असं आहे की एखादं त्याचं जे बलस्थान ज्याला म्हणतो आपण, त्याचं जे शक्तिस्थान आहे त्या शक्तिस्थानामध्ये तो प्रचंड मोठा तरबेज झालेला असतो. त्याच्यामधली जी काही त्यानं स्वतःला पूर्णपणे विकसित केलेलं असतं त्यामुळे तो खऱ्या अर्थानं समाजामध्ये स्वतःचं एक वेगळेपण सिद्ध करू शकत असतो आणि समाजामध्ये एक लीडर म्हणून, एक नेता म्हणून, एक चांगला माणूस म्हणून समाज हा त्यांना स्वीकारत असतो. मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो. जसं तुम्ही आता सर म्हणाले की इंग्रजी विषय जेव्हा येतो की तेव्हा सरांचं नाव पुढे येतं की मग सरांच्याकडे पाहून आम्ही वाटचाल केली. तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी सांगत होते, या ठिकाणी काही विद्यार्थी तिकडे आले होते. म्हणजे हे सगळं का घडतं तर ती लिडरशिप सरांच्याकडनं आमच्यामध्ये आलेली आहे, हे नेतृत्व गुण आमच्यामध्ये अप्रत्यक्ष आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची स्वतःची वाटचाल करत आलो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की जर चांगला नेता व्हायचा असेल, चांगला लीडर व्हायचा असेल, आता तुम्ही IPS होणार आहात तर IPS अधिकाऱ्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचं, IAS अधिकाऱ्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचा गुण कोणता आवश्यक असतो तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 3600 पेक्षा, मला वाटतं 3600 पेक्षा अधिक IAS ची पदं आहेत. या 3600 पेक्षा अधिक असणार 3600 IAS अधिकाऱ्यांच्या पैकी अशी काही बोटावर मोजण्या एवढे IAS अधिकारी आहेत की ज्यांना आपण पटकन ओळखतो, ज्यांचं नाव घेतल्याबरोबर त्यांचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो. त्या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये तुम्ही जे ऑब्झर्व केला असेल, तुम्ही निरीक्षण केलं असेल तर ह्या लोकांचा आपल्यावर का प्रभाव पडतो तर त्यांच्याकडे एक प्रचंड मोठं बलस्थान आहे. त्यांनी सगळ्यांनीच IPS दिली आहे, सगळ्यांनीच UPSC दिली आहे आणि UPSC देऊनच सगळे IAS झाले आहेत. पण सगळेच IAS हे तुमच्या मनावरती कोरले जात नाहीत. काही ठराविक अधिकारीच तुमच्या मनावरती कोरले जात आहेत. त्याचं कारण असं आहे त्यांच्यामध्ये वेगळेपण काय आहे
तर सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली, सगळ्यांनी UPSC परीक्षा दिली, सगळ्यांनीच मेरिट मिळवलं आणि सगळ्यांनीच पोस्टिंग मिळवली. पण काही अधिकारीच अशी आहेत की जे अधिकारी त्या पोस्टवर गेल्याच्या नंतर जे समाजामध्ये विलीन झाले, समाजाच्या मूळ गाभ्यापर्यंत ज्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, समाजातल्या शेवटच्या घटकाला जाणून घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्यापर्यंत जात असताना स्वतःच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजावरती स्वतःचा एक वेगळा ठसा ज्यांनी निर्माण केला, असेच अधिकारी आपल्याला नेहमी वारंवार म्हणजे आवडतात. म्हणून आपण बऱ्याच वेळेला पाहतो की युट्यूबला जेव्हा आपण एखादी व्हिडिओ वगैरे सर्च करतो आणि पाहतो त्यावेळेला IPS विश्वास नांगरे पाटला सारख्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ आपल्याला वारंवार ऐकावासा वाटतो. बरोबर आहे? का ऐकावासा वाटतो? कारण ते फक्त IPS नाहीयेत, IPS तर अनेक आहेत त्यांच्यासोबत, महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये आहेत, पण त्यांचाच ठसा आपल्यावरती का पडत असतो? तर त्यांनी समाजामध्ये ज्यावेळेस IPS झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं वावरतात, ज्या पद्धतीने समाजामध्ये पुढे जातात आणि समाजात जात असताना एखाद्या विषयावरचा विचार ज्यावेळेस समाजासमोर ते ठेवतात, मांडतात, तो एवढ्या प्रभावी पद्धतीने मांडतात, एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडतात की समाजातल्या अनेक लोकांच्या वरती त्याचा प्रभाव हा अत्यंत चांगल्या पद्धतीने पडत असतो. आणि म्हणून भविष्यामध्ये अशा अधिकाऱ्यामुळे आम्हाला सुद्धा UPSC परीक्षा द्यायला पाहिजे, आम्ही सुद्धा IAS झालं पाहिजे, आम्ही सुद्धा IPS झालं पाहिजे, हा विचार तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतो आणि मग तुमची पावलं आपोआपच या ठिकाणच्या सरांच्या अकॅडमी सारख्या अनेक अकॅडमीच्याकडे वळतात आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण सुद्धा IPS होऊन समाजामध्ये अशा पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे, हा विचार आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. आणि म्हणून एक चांगलं वक्तृत्व कला आपल्यामध्ये निर्माण झाली तर भविष्यामध्ये IAS IPS झाल्याच्या नंतर त्याचा उपयोग आपल्याला चांगला लीडर म्हणून निश्चितपणे होऊ शकतो. आपल्यामध्ये संभाषण कुशलता सुद्धा चांगल्या पद्धतीने असली पाहिजे, कारण त्या ठिकाणी IAS IPS व्हायचं म्हटलं तर छोट्या छोट्या मायक्रो लेवलवरच्या अनेक गोष्टी घडत असतात. एखाद्या जिल्ह्याचं प्रशासन सांभाळणं म्हणजे वाटती तेवढी साधी आणि सोपी गोष्ट नसते. समाजातल्या अनेक लोकांना सामोरं जावं लागत असतं, समाजातले अनेक प्रश्न असतात, अनेक समस्या असतात. या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना, त्यांच्याशी संवाद साधत असताना आपल्यामध्ये जर संभाषण कौशल्य चांगलं असेल तर आपण हसत हसत, तुम्हाला अभिमानानं सांगेल की आपल्याकडच्या सध्याच्या जमलंच तर सर कदाचित एखाद्या सेशनला आपले सध्याच्या जे जिल्हाधिकारी आहेत वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांना सुद्धा या विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे बोलवा. मला वाटतं त्या नक्कीच या ठिकाणी येऊ शकतील. एक IAS अधिकारी कशी असली पाहिजे, अगदी कसलाही जरी प्रश्न त्यांना विचारला तुम्ही तर हसत हसत त्याला कसं फेस करायचं. कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असेल नसेल, तो प्रश्न आपण सोडू शकतही नसेल, तो प्रश्न अगदी शासन स्तरावरचा असेल, वरच्या लेवलवरचा असेल, तरी सुद्धा तो प्रश्न मी शासनापर्यंत पोहोचवणार आणि तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे पुढे कशा पद्धतीने मार्गी लावणार, हा जो विश्वास लोकांच्या मध्ये निर्माण करण्याचं काम ती करू शकतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण मला वाटतं भविष्यामध्ये आपण निर्माण करण्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करत असताना एक लिडरशिप आपल्यामध्ये निर्माण करायची असेल, चांगला लीडर म्हणून भविष्यामध्ये IPS झाल्याच्या नंतर सगळ्यापेक्षा वेगळा IPS, सगळ्यापेक्षा वेगळा IAS म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. त्यासोबतच आपल्या या सगळ्या व्यक्तिमत्वाला विकसित करणाऱ्या नेतृत्व गुणांच्या विकासामध्ये भर पाडण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चौफेर वाचन असलं पाहिजे आपलं, कारण आपल्याला माहित आहे की नीटची परीक्षा जी विद्यार्थी देत आहेत त्यांना फिक्स सिलेबस आहे, फिक्स चॅप्टर आहेत. तेवढ्याच म्हणजे जसं रेल्वे एखाद्या ट्रॅकवरनं जात असते, अगदी त्या ट्रॅकवरनं त्यांना फक्त स्पीड घ्यायची आहे, किती वेगाने आपण पुढे जाऊ शकतो ते सिद्ध करायचं आणि भविष्यामधला डॉक्टर व्हायचं हे ठरलेलं आहे. पण तुमच्या बाबतीमध्ये तसं नाही असं मला वाटतं, कारण UPSC ची परीक्षा देणारे विद्यार्थ्यांना कुठलाही फिक्स सिलेबस त्या ठिकाणी बांधून म्हणजे पुढे ठेवून चालत नाही. तर चौफेर स्वरूपाचं वाचन आपलं असलं पाहिजे, अनेक विषयावरचा आपला व्यासंग असला पाहिजे, अनेक विषयावरचं वाचन असलं पाहिजे. कारण आपण जरी लेखी परीक्षा देऊन पुढे गेलात, मेन परीक्षा देऊन पुढे गेलो तरी पुन्हा एकदा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपल्याला सामोरं जावं लागत असतं. आणि ज्या वेळेला आपण इंटरव्ह्यूसाठी पुढे जातो त्यावेळेला मात्र आपल्याला कुठला प्रश्न विचारतील, कोणत्या क्षेत्राशी निगडीत प्रश्न विचारतील हे सांगता येत नाही. मग त्या ठिकाणी खरा कस आपल्याला लागत असतो, खरी कसोटी आपली लागत असते. आणि मग ज्या वेळेला तुम्ही लहानपणापासून म्हणजे आतापासून तयारी करत असताना जे चौफेर वाचन केलेलं असतं, अनेक विषयाच्या अनुषंगाने वाचन केलेलं असतं, चिंतन केलेलं असतं, मनन केलेलं असतं, या सगळ्या गोष्टीचा फायदा मला वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो. आणि भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या हिमतीनं, मोठ्या कॉन्फिडन्समध्ये, आत्मविश्वासाच्या जोरावरती तो इंटरव्ह्यू तुम्ही फेस करू शकाल. आणि त्या ठिकाणी स्वतःला वेगळं सिद्ध करून ज्या ध्येयासाठी आपण वाटचाल करत आहात
त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला निश्चितपणे त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. तिसरी महत्वाची गोष्ट कोणती आहे तर तुम्हाला भविष्यामध्ये चांगला म्हणजे IPS IAS अधिकारी व्हायचं असेल तर आतापासूनच आपल्यामध्ये एक संघटन कौशल्य सुद्धा असलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. कारण आता आपल्याला एखादा IPS व्हायचं म्हटलं तर अनेक पोलीस स्टेशनचे काही पोलीस असतील, वेगवेगळे अधिकारी असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन आपला कारभार पाहायचा आहे. अनेक लोकांना सोबत घेऊन, अनेक क्षेत्राच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. तर हे सगळं पुढे जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा संघटन कौशल्य फार महत्वाचं असतं. आपल्याला कळालं पाहिजे की कुठल्या माणसांना सोबत घेतल्याच्या नंतर, कशा पद्धतीची टीम आपण तयार केल्याच्या नंतर आपण आपली मोहीम फत्ते करू शकतो, आपण आपलं ठरवलेलं एखादं टार्गेट पूर्ण करू शकतो. ही गोष्ट आपल्याला आतापासूनच कळाली पाहिजे. आणि म्हणून संघटन कौशल्य हे सुद्धा एक चांगलं नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. एक चांगलं नेतृत्व निर्माण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या गोष्टीची आवश्यकता आहे असं मला वाटतं. त्यासोबतच आपल्यामध्ये कणखरपणा असला पाहिजे. घाबरायचं नाहीये, म्हणजे कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो, आत्मविश्वास. कुठल्याही गोष्टी असतील, कणखरपणा जर आपल्यामध्ये असेल की लगेच आता एखादी गोष्ट झाली तर लगेच आता कसं होईल माझं, या गोष्टी मनामध्ये आणण्याची गरज नाही. तर त्याला फेस करण्यासाठी तेवढीच ताकद, मनानं कणखर असणं, मजबूत असणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असं मला वाटतं. आपला दृढ निश्चय हा आपल्याला एका आपल्या उद्दिष्टापर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी फार महत्वाचा ठरतो. जर आपण एखाद्या गोष्टीचा दृढ निश्चय केलो तर ती गोष्ट आपल्याला कधी स्वस्त बसू देत नाही. कारण वारंवार ती गोष्ट आपल्याला सांगत असते की तुला तुझ्या ध्येयापर्यंत जायचं आहे, तिथपर्यंत गेल्याशिवाय तुला थांबता येणार नाही, तिथपर्यंत तुला वाटचाल करायची आहे. या गोष्टीची जाणीव करून देण्याचं काम मला वाटतं हा गुण आपल्याला उपयोगी ठरत असतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आत्मविश्वास सुद्धा फार महत्वाचा आहे. एक चांगलं नेतृत्व निर्माण करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास असणं फार महत्वाचं आहे. माझ्यावरती विश्वास नसेल तर मी चांगला नेता कसा होऊ शकेल, मी चांगला लीडर कसा होणार आहे. जर स्वतःवरती विश्वास नसेल तर आपण कुठलीही गोष्ट जगामधली मिळवू शकत नाही. म्हणून आत्मविश्वास ही जगातली सगळ्यात महागडी गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ती महागडी गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे. तो आत्मविश्वास आपल्याकडे असला पाहिजे. आत्मविश्वासाच्या बळावर जगातली कुठलीही गोष्ट आपण सहज मिळवू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगायला मला आवडेल की ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे, ज्यांच्याकडे दृढनिश्चय आहे, ज्यांच्याकडे मनाचा कणखरपणा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कामाविषयीची मनामध्ये प्रचंड मोठी तळमळ आहे, अशी माणसं जगामध्ये एक नवा इतिहास निर्माण करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास म्हणजे उदाहरण दिल्या वाचून मला वाटतं या गोष्टीला पूर्णत्व येऊ शकत नाही. चांगला नेता काय असावा, चांगला लीडर कसा असावा, नेतृत्व गुण ज्यांच्यामध्ये परिपूर्ण आहेत असं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर जगाच्या पाठीवर आपल्या सर्वांच्या समोर उत्तम उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आपण पाहू शकतो की त्यांच्यामध्ये असणारे जे काही नेतृत्व गुण होते, या नेतृत्व गुणाच्या जोरावर 5 पातशाह्यांना पालतं घालण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये करू शकले. आणि जी गोष्ट जगामध्ये कुणालाही शक्य वाटणार नाही अशी अशक्य वाटणारी गोष्ट ज्यांनी शक्य करून दाखवली आणि स्वराज्य निर्माण करून दाखवलं, त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये असणारा नेतृत्व गुण आपण लक्षात घेतला पाहिजे. काही मावळ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, विश्वास त्यांनी संपादन केला. नेतृत्व करत असताना विश्वास फार महत्वाचा असतो आणि तो विश्वास त्यांनी मिळवला. मावळ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि याच विश्वासाच्या बळावर त्यांनी एक चांगलं लिडरशिप काय असते हे संबंध जगाला दाखवून दिलं. त्यांच्यावरती लोकांनी विश्वास का ठेवावा, का ठेवला असेल, या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहिल्या पाहिजेत. तानाजी मालुसरे सारखं एखादं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतं, 2 दिवसावर मुलाचं लग्न आलं, एखादा म्हटलं असता मी रजेवर आहे, माझं काही जाणं शक्य नाही बाबा, कारण मी ऑलरेडी सुट्टी घेतलेली आहे. परंतु ज्यावेळेस तानाजी मालुसरेंना समजतं की माझा राजा एका अत्यंत महत्वाच्या मोहिमेवरती जातोय, लढाईला जातोय आणि ज्या प्रसंगासाठी तो समोर जातोय तिथं निश्चितपणे मृत्यू हा अटळ आहे अशी स्थिती आहे, ही गोष्ट माहीत असताना सुद्धा, म्हणजे मृत्यू हा फिक्स आहे माहीत असताना सुद्धा तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला सारून त्या मोहिमेवरती जातात. त्याच्या पाठीमागचं कारण काय तर त्यांना माहित आहे, जर माझं काही बरं वाईट झालं तर माझं कुटुंब कधीच वाऱ्यावरती पडणार नाही, कारण माझ्या राजाच्या वरती असणारा माझा विश्वास आणि माझ्या राजांनी ज्या पद्धतीने आम्हाला आजपर्यंत वागणूक दिलेली आहे, ज्या पद्धतीने आम्हाला विश्वास दिलेला आहे, त्या विश्वासाच्या जोरावरती आजपर्यंत आमच्यासाठी जो काही संघर्ष केलेला आहे, हा संघर्षच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं ओळख करून देतो. आणि म्हणून अशी कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणजे नेतृत्व हे लोकांनी स्वीकारलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये असणारं जे काही नेतृत्व आहे, या नेतृत्वाचा अंगीकार लोकांनी केलेला होता. डोळे झाकून छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व स्वीकारायचं कारण काय तर शिवरायांनी त्यांचा विश्वास तेवढ्याच ताकदीने मिळवलेला होता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मला वाटतं
एक नेतृत्व विकसित करण्यासाठी या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर उपक्रमशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे. वेगवेगळे उपक्रम हे सातत्याने राबवण्याचे डोक्यामध्ये आलं पाहिजे. कारण भविष्यामध्ये तुम्ही ज्या फील्डकडे जात आहात, ज्या क्षेत्राकडे वाटचाल करत आहात, ते समाजाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत, समाजातल्या शेवटच्या घटकाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून त्या समाजातल्या शेवटच्या घटकाचे प्रश्न, शेवटच्या घटकाच्या समस्या ह्या आजपासून तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी मला वाटतं भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी ठरू शकतील. आणि त्यासाठी सुद्धा नेतृत्व गुण विकसित करत असताना या सगळ्या गोष्टी आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी सोबतच आपल्यामध्ये जो काही जबाबदारपणा आहे, या जबाबदारपणाची सुद्धा आपल्याला जाणीव असली पाहिजे. एखादं काम जेव्हा आपण हातामध्ये घेतो, सर ज्यावेळेस आता इथं काही विद्यार्थ्यांचा परिचय आम्हाला सांगत होते किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सांगत होते की एखादी गोष्ट इथलेच काही विद्यार्थी मेंटॉर म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करतायत. म्हणजे काय, ती जबाबदारी त्यांनी लादलेली नाही त्यांच्यावरती, सरांनी त्यांनी स्वतःहून स्वीकारलेली आहे. आणि ज्या वेळेला एखादी जबाबदारी आपण स्वतःहून स्वीकारतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक जबाबदार व्यक्तिमत्व आपल्यातनं निर्माण होत असतं. आणि हे जबाबदार व्यक्तिमत्व हे भविष्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रगतीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरत असतं असं मला वाटतं. कारण जबाबदारी नको, आपल्याकडे परिस्थिती अशी झाली अलीकडच्या काळामध्ये की आपल्याला कर्तव्य सगळ्यांना, म्हणजे आपल्या हक्क सगळ्यांना हवे असतात. कारण संविधानाचा अभ्यास तुम्ही सर्वजण करताय, राज्यघटनेशिवाय युपीएससी होऊ शकत नाही. त्या संविधानामध्ये, त्या राज्यघटनेमध्ये आपल्या सगळ्यांना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. ते म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यांचे हक्क आणि त्यांचे अधिकार बहाल केलेले आहेत. मग हे सगळे हक्क आणि अधिकार आपल्याला दिलेले असताना बऱ्याच वेळेला आपल्याला आपले हक्क हवे असतात, परंतु हे हक्क ज्यावेळेस आपण मागतो त्यावेळेला आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत, या कर्तव्याकडे मात्र आपण कानाडोळा करत असतो. आणि म्हणून कर्तव्य सुद्धा तेवढ्याच ताकदीने आपण पार पाडले पाहिजेत, जबाबदाऱ्या सुद्धा तेवढ्याच ताकदीने आपण स्वीकारल्या पाहिजेत. आणि ह्या जबाबदाऱ्या जर आपण स्वीकारल्या तर निश्चितपणे एक जबाबदार नागरिक म्हणून, जबाबदार अधिकारी म्हणून एक स्वतःची वेगळी ओळख समाजामध्ये भविष्यामध्ये आपण करू शकाल. आणि त्या दृष्टीने वाटचाल भविष्यामध्ये निश्चितपणे करू शकाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्तप्रियता असेल, वेळेच्या बाबतीमधलं महत्त्व असेल. सगळ्यात आता दुसरा जो पार्ट आहे की वेळेचं नियोजन आपण जे आहे, पण सरांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं, त्यामुळे फारसा वेळ न घेता अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगतो की वेळ ही आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला वेगळेपणाने सांगायची गरज नाही. कारण एक सेकंद किंवा एक मिनिट जो आयुष्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो आहे, या सगळ्या गोष्टी वेळेच्या बाबतीमध्ये सांगत असताना तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगायला मला आवडेल की मिल्खा सिंग हे नाव तुमच्यापैकी किती जणांनी ऐकलेलं, सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. कारण युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहात तुम्ही. ज्या मिल्खा सिंगचं नाव आपण ऐकतो त्या मिल्खा सिंगने ज्यावेळेस ज्याला ऑलिम्पिक स्पर्धा म्हणूया त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये ज्या मिल्खा सिंगनी सुरुवातीला अगदी शून्य म्हणजे सेकंदाच्या 15 पॉइंट भागामध्ये ज्या वेळेला एक गोल्ड मेडलला ते मुकले, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये आलेला जो विचार आहे की केवळ एका सेकंदाच्या 0.5% भागामुळे मला माझं गोल्ड मेडल मुकावं लागलं. म्हणजे त्याची जी खरी किंमत आहे ती खऱ्या अर्थानं मिल्खा सिंगला वेळेची किंमत जर जाऊन विचारलात तर ते सांगू शकतील की आयुष्यामध्ये वेळेची किती महत्व आहे, वेळेची किती किंमत आहे. असे कितीतरी सेकंद, कितीतरी मिनिट आपण सहज वाया घालवत असतो. आणि मग हे सगळे ज्या गोष्टी आहेत, वेळ ही किती महत्वाची आहे. जगामध्ये आपण सगळ्या गोष्टी सहज खरेदी करू शकतो, परंतु एक गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टीला आपण कितीही जरी पैसे देण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट आपण खरेदी करू शकत नाही. गेलेला एक सेकंद रिव्हर्स मागण्याचा प्रयत्न जर आपण केलात तो कधीच तुम्हाला मिळणार नाही. जगजेता सिकंदरचं नाव सुद्धा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल. जग जिंकायला निघालेला तो सिकंदर, जगातला बहुतांश प्रदेश त्याने जिंकला. खूप काही साम्राज्य निर्माण करायचं होतं, संपूर्ण जगावर सत्ता प्रस्थापित करायची होती. पण जगातला बहुतांश प्रदेश जिंकल्याच्या नंतर तो एक क्षण असा झाला की प्रचंड आजारी पडले, एवढे आजारी पडले की त्या आजारातून आता बाहेर निघणं शक्य नाही. अगदी शेवटची घटिका ते मोजत होते आणि आपल्या मायदेशापासून खूप लांब अंतरावरती आले होते. त्यावेळेला वैद्य म्हणजे डॉक्टरांना त्यांनी बोलवलं आणि डॉक्टरांना सांगितलं की मला फक्त माझ्या मायभूमीपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठीची लाईफ, माझं आयुष्य मला वाढवून देत असाल तर आजपर्यंत मी जे काही साम्राज्य मिळवलं आहे त्यातलं 25% साम्राज्य मी तुम्हाला देऊन टाकायला तयार आहे. फक्त मला तेवढा कालावधी, म्हणजे तेवढ्या कालावधीसाठी माझं लाईफ वाढवून द्या, आयुष्य वाढवून द्या. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं ते शक्य नाही. पुन्हा पुढचा डाव त्यांनी टाकून पाहण्याचा प्रयत्न केला की मला काहीही नकोय, मला फक्त माझ्या मायदेशामध्ये माझा प्राण सोडायचा आहे. तुम्ही जर एवढं करू शकलात की माझ्या मायदेशापर्यंत जाण्यासाठी मला जागा म्हणजे जिवंत ठेवू शकलात
तेवढं आयुष्य मला देऊ शकलात तर मी माझं आजपर्यंत मिळवलेलं सगळं साम्राज्य तुम्हाला देऊन टाकायला तयार आहे. पण त्या जगजेत्या सिकंदरला आयुष्यामधला तो एक सेकंद सुद्धा ते डॉक्टर देऊ शकले नाहीत आणि जगजेता सिकंदर हा स्वतःच्या मायदेशापर्यंत जाऊ शकला नाही. म्हणजे ही उदाहरणं एवढ्यासाठी आहेत की वेळेचं महत्व किती आहे. आणि वेळ जी आहे ती एक गोष्ट आहे की आपण सर्वजण या गोष्टीसाठी लकी आहोत, ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशामध्ये लोकशाही आहे. पण लोकशाही असताना सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला असा प्रत्यय येत असतो की लोकशाही असून सुद्धा लोकांना खऱ्या अर्थानं समानता, बंधुता, न्याय या सगळ्या गोष्टी आज मिळत आहेत का, याचं एक विचित्र चित्र समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण एका गोष्टीची समानता मात्र निसर्गाने आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. ती गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची कोणती असेल तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये क्रेडिट कार्ड निसर्गाने आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. एक बँक अकाउंट असा आहे की ज्या बँक अकाउंटमध्ये प्रत्येकाच्या दर दिवशी तेवढंच अमाऊंट जमा होत असते आणि तेवढीच अमाऊंट तुम्हाला त्याच दिवसामध्ये खर्च केला तर त्याचा फायदा होऊ शकत असतो. त्या अमाऊंटचा उदाहरण सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निसर्ग हा दिवसाला 24 तासाचं बॅलन्स टाकत असतो. मोदी आहेत, देशाचे प्रधानमंत्री आहेत म्हणून त्यांना 45 तास टाकत नाही. अमेरिकेचे रोनाल्ड ट्रम्प आहेत म्हणून त्यांना 48 तास मिळत नाहीत. झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा, आदिवासी भागात राहणाऱ्या माणसाला सुद्धा आणि जगातल्या सगळ्यात उंचीवरती राहणाऱ्या माणसाला सुद्धा दर दिवशी फक्त एकच गोष्ट समान मिळते, ती म्हणजे दिवसाचे 24 तास. आणि हे दिवसाचे 24 तास आपल्या खात्यामध्ये प्रत्येकाच्या न मागता जमा होत असतात. फक्त विषय एवढा आहे की जे 24 तास आपल्याकडे जमा झालेले आहेत त्या 24 तासाचा वापर मात्र आपण कसं करतो हे फार महत्वाचं आहे. ते 24 तास तुम्हाला त्याच दिवशी खर्च करायचे आहेत. तुम्ही ते जमा करून ठेवण्याचा जर प्रयत्न केलात बँकेमध्ये तर त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण ते लॅप्स होणारं खातं आहे. आणि म्हणून त्या 24 तासाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे, त्या 24 तासात त्या प्रत्येक तासाचा उपयोग मला कसा करायचा आहे, दर तासाला स्वतःला रिमाइंड देण्याचा प्रयत्न केलो, दर तासाला आपण सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न केलो की मागच्या 1 तासात मी काय केलेलं आहे. हे जेव्हा आपण पाहण्याचा प्रयत्न करतो, जंगलाचा राजा सिंह हा सुद्धा काही अंतर चालून गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा मागे पाहत असतो, वळून पाहत असतो की योग्य दिशेने चाललोय काय. म्हणजे सिंहावलोकन ज्याला म्हणतो आपण, ते सिंहावलोकन आपण करण्याची जर सवय लावून घेतलो, दर दिवसाला जे माझ्याकडे 24 तासाचं क्रेडिट तयार झालेलं आहे, 24 तासाची वेळ आलेली आहे, त्या 24 तासाचं युटिलायझेशन, त्या 24 तासाचा उपयोग मी कसा केलाय, कितपत केलेला आहे आणि माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टीचा खरंच किती उपयुक्त पद्धतीने वापर केलेला आहे, या गोष्टीचा जर आपण पडताळणी करण्याची सवय लावून घेतलो तर मला वाटतं भविष्यामध्ये वेळेचं मॅनेजमेंट हे यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सांगायची मला वाटतं तुम्हा सगळ्यांना गरज नाही. निश्चितपणे सरांचं आपल्याला गायडन्स अजून ऐकायचं असल्यामुळं फारसा वेळ घेणं या ठिकाणी उचित नाही. आदरणीय प्रतीक पितांबरे सर, आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलात, तुमच्या विद्यार्थ्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यात तुमच्यातनं एक IPS IAS अधिकारी निर्माण व्हावेत आणि हे IPS अधिकारी पितांबरी इन्स्टिट्यूटचे आहेत, ही दिल्लीतल्या इन्स्टिट्यूटला सुद्धा दिसावं. कारण आता दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा म्हणायची गरज नाही, दिल्लीच्या तख्तावर बसतो महाराष्ट्र माझा हे सांगण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये आपण वाटचाल करावी, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतरचे आपले व्याख्याते आहेत प्राचार्य सच्चिदानंद ढगे सर. ढगेज इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून सर शाळा, कॉलेज व शासकीय, निमशासकीय क्लास 1, क्लास 2 अधिकाऱ्यांना बेसिक इंग्रजी व स्पोकन इंग्लिश कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देत आहेत व देशभरात गाजलेल्या लातूर पॅटर्नमध्ये सरांचा मोलाचा वाटा आहे. मी सरांना अशी विनंती करेन की सरांनी आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी द्यावे. सर्व इथे उपस्थित जी उद्याच्या भविष्यातली जी आधारस्तंभ आहेत आणि जे भविष्याचं आधारस्तंभ होऊ पाहत आहेत अशी सर्व ऊर्जावान, कर्तृत्ववान, आशावादी आणि अशा ह्या जिद्दी आणि आत्मविश्वासू अशा या सर्व गुणांनी संपन्न असणाऱ्या या तरुण उद्याची भावी IAS IPS या पिढीला सर्वतः प्रथमतः मी नमस्कार करतोय. ज्या विद्यार्थ्यांना भरभरून काहीतरी भेटावं
तशा पद्धतीनं जर पाहिलं तर तुम्ही ऑलरेडी पेट घेतलेले आहात. ध्येया प्रति आपापल्या निष्ठा खूप क्लिअर आहेत. सगळ्यांची स्वप्न अगदी स्पष्ट आहेत. त्या स्वप्नांना कुठेतरी गती यावी, पंख मिळावेत आणि तुमची गती आणखीन जोमाने पुढे जावी यासाठी लातूर शहरामध्ये उदयाला आलेलं जे इन्स्टिट्यूट आहे, प्रतीक सरांचं, ज्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागच्या जवळपास 4-1 वर्षापासनं प्रतीक सर आणि त्यांची टीम ज्या पद्धतीनं काम करतायत, त्या पितांबरी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस या सर्व दालनात उपस्थित असणारी सर्वच त्यांचे पिलर्स, त्यांचे मित्र, त्यांचे विद्यार्थी, त्यांचे छोटे बंधू, जे त्यांच्या मोठ्या भावाकडे बघत बघत मोठ्या भावाने पाहिलेलं स्वप्न ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं, त्यासाठी त्यांची असणारी ती तळमळ आम्हाला आल्याबरोबर पाहायला भेटली. कारण त्यांनी स्वतःहून जेव्हा त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं आणि ज्या आत्मीयतेनं त्यांनी जे बोललं, त्यावरनं आम्हाला हे कळलं की माझा मोठा भाऊ तर वेडा झालाय आणि त्याच्यासोबत सोबत मी पण आता वेडा होण्याच्या मार्गावर आहे. नक्की वेडं व्हावं माणसानं, कारण जोपर्यंत वेडं होत नाही तोपर्यंत लोक त्याला शहाणं म्हणत नाहीत. कारण अगोदर वेडच व्हावं लागतं, पुन्हा नंतर समाज त्याला शहाणा म्हणत असतो. तर अशी ही ध्येय वेळी इथे बसलेली ही दोघं बांधव आणि त्या ध्येय वेड्या बांधवाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणारे त्यांचे सर्व टीम, या सर्वांसाठी सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो. मला जर माहिती असतं प्रतीक सर या ठिकाणी इतके तरुण आहेत, म्हणजे एखादा IAS आणि IPS ची तयारी किंवा UPSC ची तयारी करून घेणारा एखादा जो हेड ऑफ दॅट इन्स्टिट्यूट, म्हणजे माझ्या डोक्यात असं असलं की कदाचित एखादा खूप वयस्कर माणूस असेल, कारण काय होतं की हा जो विषय आहे की UPSC ची तयारी आणि त्या UPSC च्या तयारीसाठी लागणारा अनुभव, हा अनुभव ज्याच्याकडे असतो, जवळपास असं बोललं जातं की माणूस थोडासा अतिविचाराने, अति अनुभवाने, थोडासा टक्कल वगैरे पडलेला, डोळ्यावर चष्मा वगैरे असलेला, अशी माणसं जनरली बघायला भेटतात. पण आमचा सुबोध जेव्हा मला म्हणाला की सर आपल्याला सरांच्या इन्स्टिट्यूटवरती जायचंय आणि तिथल्या मुलांशी संवाद साधायचा आहे, मी म्हणजे व्हेरी गुड, खूप छान. आणि मी खालती वाट पाहत थांबलो होतो आमच्या नवघरे सरांची आणि सरांची. म्हणलं आम्ही दोघं एकत्र वरती यावं आणि वरती गप्पा मारत बसता येतं. पण मी ज्यावेळेस तिथं रस्त्यावरती थांबलो सरांची वाट बघत, आणि त्यावेळेला सोबत सांगत होता सर ही पिवळी बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये सगळ्या ह्या गोष्टी चालतात आणि खूप उपक्रम वगैरे या ठिकाणी होत असतात. आणि आमचे म्हणजे प्रतीक सर जे आहेत ते खूप विद्यार्थीप्रिय आहेत, मेहनती आहेत. तुम्ही एकदा भेटलात की तुम्हाला पण खूप आवडतील त्यांची पर्सनॅलिटी. मग ते असं चर्चा चालू असताना ते केव्हा आले आणि नतमस्तक झाले, पाया पडले ते येऊन. मला वाटलं कोणीतरी स्टुडंट असतील असं मला पहिल्यांदा वाटलं. पण असं काही नसतं. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व
जे असतं ते त्याचं वय ठरवत नसतं. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याचं कर्तृत्व ठरवत असतं. आणि अशा या कर्तृत्वान व्यक्तिमत्वासाठी सर्वप्रथम माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत की जी स्वप्न घेऊन आपण इथे उतरलात, ती स्वप्न जी तुमच्या डोळ्यामध्ये अगदी म्हणजे खरे होऊ पाहतायत, त्या दिशेनं तुमची खूप छान वाटचाल चालू आहे. कारण एवढ्या कमी वेळेमध्ये आणि एवढ्या कमी प्रवासामध्ये अनेक ध्येयवेडे तुमच्या सोबत तुम्ही तयार केलेले आहेत. म्हणजे हे काही खूप साधी गोष्ट नाही आहे. कारण आमच्या लातूरवरती जो पगडा आहे, लातूर म्हणलं की एक कारखाना झाला आहे, जिथं डॉक्टर्स आणि इंजिनियर लोकांना इतकंच करिअर आमच्या लातूरमध्ये दिसायला लागतं सर. पण मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की लातूर आणि लातूर परिसरातली जोडली गेलेली 40 ते 45 जी खेडेगावे आहेत, तिथून येणारी जी लेकरं आहेत, त्या लेकरांचं टॅलेंट जे मी 25 वर्षापासून बघतोय, म्हणजे ते सुप्रीम आहेत, ते एक्स्ट्रॉर्डनरी आहेत, ते ॲबनॉर्मल क्वालिटीज त्यांच्यामध्ये लपलेले आहेत पोरांमध्ये. पण ज्या काही क्वालिटी त्या मुलांमध्ये लपलेल्या आहेत, त्या क्वालिटींना उभारा देण्याचं काम, फुंकर टाकण्याचं काम आमच्यासारख्या लोकांनी मागच्या अनेक वर्षापासून करत आलेलं आहे. परंतु लातूर पॅटर्न ज्या वेळेला चर्चेला जातं, त्या लातूर पॅटर्नची ओळख फक्त आतापर्यंत काय राहिलेली आहे की डॉक्टर तयार करणारा किंवा इंजिनियर तयार करणारा. मध्यंतरीच्या काळामध्ये इथे पूर्वी मध्यंतरीच्या काळामध्ये या ठिकाणी MPSCची क्लासेस घेणारी 1-2-3 चांगली लोक होती, ज्यांनी सुरुवात माझ्यासोबत केलेली होती. मला त्यांची नावं आठवत आहेत की 2000, 2001, 2002चा इसवी सनचा काळ, त्या काळामध्ये या लोकांनी क्लासेस चालू केलं होतं. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी डेव्हलप केलं, खूप उंचीवरती त्यांनी घेऊन पण गेलं ही स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षेचे क्लासेस. पण कालांतरानं काय कुणास ठाऊक, विद्यार्थ्यांचा तर पूर्वीपासून खूप छान पद्धतीचा सपोर्ट होता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी व्हायची, पण कुठं काय कमी पडले मला नाही माहिती. पण ते त्यांचं कदाचित अपडेट नाही झाले असावेत, ते अपग्रेड झाले नसावेत कदाचित. कारण ज्यावेळेस मी माझी स्पर्धा दिल्लीमधल्या एखाद्या क्लासशी करत असतो सर, तर त्यावेळेला मला ना तिथे काय चालतं, त्या दिल्लीमध्ये काय चालतं, त्या बँगलोरमध्ये काय चालतं, त्या हैदराबादमध्ये काय चालतं, त्या सगळ्या गोष्टी मला वेचल्या पाहिजेत आणि मी अगोदर अपडेट झालं पाहिजे. आणि ते अपडेट होऊन मग मी परत माझ्या इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते दिलं पाहिजे. आपोआप हा लोंढा तिकडे जायचा बंद होईल. दिल्लीला जाण्याचा जे ओढ आहे, दिल्लीला जाण्याचा जो लोंढा आहे, तो आपोआप बंद होऊन जाईल. म्हणजे येणाऱ्या कदाचित 1-2 वर्षभरामध्ये तुम्हाला ही अख्खीची अख्खी बिल्डिंग तुम्हाला घ्यावी लागेल. इतकी प्रचंड गर्दी, इतकी प्रचंड म्हणजे मुलं पॅशनेट झालेली आहेत आता या करिअरसाठी. कारण तुम्ही म्हणाल कसं काय पॅशनेट झालेली आहेत, तर मी असं अनुभवलं, आता सर पण म्हणत होते नोघरे सर, की मी माझ्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस विचारत असतो 9th, 10th, 12th, ग्रॅज्युएशन या मुलांशी जेव्हा मी संवाद साधत असतो, मी प्रत्येक नवीन बॅचला विचारत असतो की बाबा रे आपल्याला काय बनायचंय, तर सर उत्तर ठरलेलं असायचं. मेजॉरिटी असायची सर मला ना डॉक्टर्स बनायचे, मला ना इंजिनियर बनायचंय. मी खूपदा असं विद्यार्थ्याकडनं अपेक्षित असायचं मला की सर मला ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जायचंय आणि मला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ना
मला माझं करिअर करायचं, मग ते क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, क्लास 3 असेल, या पोस्ट मला ग्रॅब करायचे आहेत, कॅच करायचे आहेत, हे उत्तर खूप रेअर ऐकायला भेटायचं. पण मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये चित्र बदलायला लागलं. कारण ह्या 25 वर्षामधले हे 20 वर्षाचे अनुभव माझ्या एकीकडे येतं आणि आता ह्या 4 वर्षातले अनुभव एकीकडे सांगतो. मुलांना जर विचारलं वर्गामध्ये तर आता डॉक्टर इंजिनियर बनायचे ही संख्या आता 40% आलेली आहे. पोरं म्हणतात मला आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे आहेत, मला स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करायचं आहे. हा आलेख आता वाढत चाललाय, बदलत चाललाय, चित्र बदलत चाललाय. आणि मला वाटतं तुम्ही अतिशय योग्य वेळेला हे करिअर मुलांसाठी इथं उपलब्ध केलेलं आहे, त्याचे दारं इथं ओपन केलेले आहेत. खऱ्या अर्थानं आमच्या लातूर परिसरातल्या, लातूर जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या मुलांसाठी ही खूप छान अपॉर्च्युनिटी तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. कारण काय होतं सर, आम्हा या भागातल्या मुलांचं अडचण अशी आहे, आम्ही खूप पॅशनेट आहेत, पण तिथं टिकायचं, 2-2 वर्ष राहायचं, तिथला खर्च, तिथली मानसिकता राहण्याची, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठेतरी भेडसावत असतात, त्रासदायक वाटत असतात. कारण एवढ्या किलोमीटर दूरवर माझ्या लेकरांना पाठवायचं, तिथं ठेवायचं, त्यांना 2 वर्ष शिकवायचं, थोडंसं आई आणि बाबांच्या बाबतीमध्ये असं होतं किंवा मग इथं जे आहे ते कर, त्यातल्या त्यात जे आहे ते कर याच्यामध्ये. पण तुम्ही सर्वांनी सरांचे शतशः धन्यवाद मानले पाहिजेत, कारण जे तिथं चालतं ते आता इथं चालू झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, विश्वास, ज्याला आपण म्हणतो फेथ, की हा व्यक्ती जो आमचा लीडर आहे, जो आम्हाला लीड करतोय, तो व्यक्ती आम्हाला जिथं जायचं तिथं नेऊन तो आम्हाला ठेवणार, पोहोचवणार, हा विश्वास तुमचा या व्यक्तीवर असला पाहिजे पहिल्यांदा. कारण देवाच्या दरबारामध्ये जाऊन आपण त्यावेळेला संभ्रमामध्ये प्रश्न पडत नाहीत किंवा आपण विचार करत नाही त्या परमेश्वराला. आपली श्रद्धा असते, 100% त्या श्रद्धे भावनेनं आपण त्या दरबारात जातो आणि नतमस्तक होतो की परमेश्वरा माझं भलं होऊ दे. तसं आपण सुद्धा, आपण आपलं ध्येय, आपण आपलं स्वप्न ज्याच्याकडे घेऊन आलोय, ज्याच्या दरबारामध्ये घेऊन आलोय, त्या व्यक्तीसमोर आपण 100% नतमस्तक झालं पाहिजे की मला जीव तोडून, जीव ओतून मला खूप काही करायचं आहे, फक्त तुमचं मार्गदर्शन मला हवंय आणि माझ्या स्वप्नांना पूर्तता आणण्यासाठी तुम्हीच माझे एकमेव असे मार्गदर्शक आहात, ही अगोदर भावना महत्वाची. साधं उदाहरण जर घेतलं आपण, तर डॉक्टरांकडे जात असताना आपण ज्या डॉक्टरांकडे जातो, 100 डॉक्टर आहेत, पण त्या डॉक्टरांकडे जात नाही. ज्याच्यावरती आपल्याला विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्या डॉक्टरांकडे जातो. आणि बघा, तो डॉक्टर जर एखादा तो आपला फॅमिली कुठेतरी आउट ऑफ स्टेशन निघून गेलेला असेल, तर आपल्याला दुसऱ्या डॉक्टरकडे जा रे म्हणल्यानंतर नाही तो येऊ दे, मग आपण जाऊ. आणि जरी गेलो ना तरी मन मात्र आपलं साथ देत नाही, त्याने काही बरोबर तपासलेलं नाहीये, त्याने बरोबर आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिलेल्या नाहीयेत. पण आपला डॉक्टर दुसऱ्या दिवशी आला, पुन्हा अजून आपण डबल जाऊन त्याची भेट घेतो. बस त्या डॉक्टरांना सांगितलं, काळजी करून होऊन जात आहे, काय एवढं अर्धा दुरुस्त. ही श्रद्धा आहे. म्हणून अगोदर तुम्ही ना फेथ अगोदर तुमच्यावरती तयार करा, आपले सरावरती तयार करा, तुम्ही जिंकलेले असाल. फक्त सरावरती तुमचा फेथ असूनही चालणार नाही, तुमच्यावरती पण तितकं फेथ असलं पाहिजे की आय कॅन डू दिस, आय कॅन क्रॅक इट, आय कॅन अचीव इट, आय विल डू इट, येस आय कॅन. अशा पद्धतीचे आपल्या विचार आपल्या मनामध्ये सातत्याने गुंजले पाहिजेत. लक्षामध्ये मला छोटंसं, तरी मी ज्यावेळेस ऐकत होतो नवघरे सरांचं भाषण, मला असं वाटलं की मला आता काही बोलायची गरजच नाही, कारण इतकं सुंदर ऐकायला मिळालं मला. पण आज अनेक गोष्टी, म्हणजे कार्यशाळा नवघरे सरांची, आता माझे ते खूप क्लोज फ्रेंड आहेत, पण योग खूप कमी येतो ऐकण्याचा, कारण मी कुठल्या तरी नियोजनामध्ये असतो, कशात तरी असतो. पण आज खूप शांतपणे बसून मी ऐकलं सरांना. म्हणजे एका कार्यशाळेमध्ये सरांनी जे मुद्दे मांडले, खूप सुंदर मुद्दे मांडलेत आणि त्या विषयाला खूप न्याय दिला. मला असं वाटलं की आपण ऐकत राहावं आणि आजचं सेशन फक्त नवघरे सरांना देऊन टाकावं. नाहीतरी बहुतेक कुठे काय माहीत नाही, सुबोधनी यांनी काय प्लॅनिंग केली,
की सरला जर अगोदर दिलं, सर बोलून 10-15 मिनिटांमध्ये निघून जातील, अगोदर सरला थांबू पाठीमागे आपण, असं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग असावं म्हणून मला नंतर ठेवलं त्यांनी. पण याचं पण खूप छान वाटलं की मला ऐकता आलं. मला खूप छान वाटलं सर. अनेक मुद्दे मला खूप आवडले. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मला एक छोटंसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं. मी विषय खूप मोठा आहे, मला जर दिलेला विषय ना खूप वास्ट विषय आहे, जे की लँग्वेज प्रोफिशियन्सी अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्याचं ते इंटिमेट बॉन्डिंग काय लक्षामध्ये, ते खूप वास्ट आहे विषय. त्या विषयाकडे येतो, ओझरतं, मी तुम्हाला घेऊन जातो त्या विषयाकडे. कारण जो विषय मागच्या 25 वर्षापासून मी शिकवतोय तो म्हणजे पेशांमध्ये आमचा उतरलेला आहे, रक्ताच्या थेंबात उतरलेला विषय आहे. कारण अनेक वर्षापासून आम्ही विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश कोर्सच्या माध्यमातून, बेसिक इंग्लिश ग्रॅमर कोर्सच्या माध्यमातून, मग ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस असतील, त्यामध्ये मग डिबेट काय असतं, त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेत असतो, ज्यामध्ये मुलांना छोटे छोटे टॉपिक्स देऊन त्यावरती डिबेट केले जातात, इंटरव्ह्यू हेल्ड्स करतो आम्ही विद्यार्थ्यांसाठी. हे मागच्या 25 वर्षापासून चालत आलेलं आहे. मी ज्या वेळेला याची सुरुवात केलं, आता सरांनी म्हणले की माझ्याकडे 4 विद्यार्थी आले, त्यातले पण ते गायब झाले. म्हणजे काय होतं की आपण एक स्वप्न घेऊन जेव्हा उतरतो, स्वप्न घेऊन उतरल्यानंतर त्या स्वप्नांना छेद देण्यासाठी अनेक घटक आपल्यासोबत असतात, हे लक्षात ठेवायचं. कारण स्वप्न तर कुणाला पाहायला आवडत नाही. तुम्ही इथं बसलेल्या सगळ्यांना वाटत नाही का तुम्ही ॲट द एज ऑफ 22-23-24 या एजमध्ये असाल आपण बरेच जण या एजमध्ये. असं कन्सिडर करूया की उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या अंगावरती असं एक स्टार लागलेले आहेत, IPS इकडं IAS असं काहीतरी तुमची आणि मस्त तुमच्या एंट्री झालेली, बाजूला इकडे 2-4 असे AK-47 घेऊन गार्ड बीड सोबत आहेत आणि तुम्ही एकदम ताटात माटात निघालात. इतकं गोड स्वप्न कुणाला आवडत नाही? कुणाला आवडत नाही? इथं बसलेला सगळ्याला आवडतं, सगळ्याला आवडतं. आणि ज्या वेळेला आपण व्हिडिओ बघत असतो अशा पोरांचे, जे 22 वर्षाचं पोरग, 21 वर्षाचं पोरग, साध्या मिशा पण नीट फुटलेल्या नसतात, ते पोरग IPS म्हणून उतरतं, बघितलं तर एवढं एक थोपड मारलं की 3-4 कोलाट्या खाईल अशा पद्धतीचं. पण काय रुबाब आहे त्याचा, काय बोलतं, जिल्हा सांभाळतं, जिल्ह्याचा राजा येतो. 21-22 वर्षाचं पोरग जेव्हा जिल्ह्याचा राजा होतो, मला सांगा किती गोड स्वप्न आहे ते. आपण विचार केलं तरी किती छान वाटायला लागलं आपल्याला, आणि ते प्रत्यक्षात उतरलं तर कसलं भारी असेल ते, है ना. पण जितकी स्वप्न गोड असतात ना, त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी गाडून घ्यावं लागतं, है ना. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्वतःला गाडून घ्यावं लागतं, पुरावं लागतं स्वतःला. मग तेव्हा ते उमलतं सुंदर फुल त्या ठिकाणी. पण ती तयारी पाहिजे, ते पेशन्स पाहिजे, तो कॉन्फिडन्स पाहिजे, ते डेडिकेशन पाहिजे, ते पेशन्स पाहिजे. म्हणजे या सगळ्या क्वालिटी ज्यावेळेस तुमच्यामध्ये कुठून भरतील आणि मग अभ्यास, मग गायडन्स, त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं त्या ध्येयाच्या दिशेने जाणार आहे. नुसता अभ्यास करून आपल्याला यशस्वी होता येणार नाही. अभ्यासासोबत सोबत ह्या सगळ्या क्वालिटी तुमच्यामध्ये कुठून भरल्या पाहिजे. मी बसलं ना अभ्यासाला, एकदा घड्याळावरती मी लावून बसलं, संध्याकाळी 6ला बसलं, मी उठणार नाही दुपार म्हणजे 12-1 वाजेपर्यंत उठणार नाही रात्रीच्या, है ना. इकडचं तो उठून तिकडे तो म्हणजे वॉशरूमला जातोय, कोण येऊ लागले जाऊ लागले, आय डोंट केअर, मला काय संबंध आहे त्याचा. कारण माझा गोल हे नाहीये की वर्गात कोण येऊ लागले आणि कोण जाऊ लागले त्याची नोंद करण्यासाठी मी इथं आलेला नाहीये. त्याने कुठला ड्रेस घातलाय, तिने कुठला ड्रेस घातलाय, याच्यासाठी मी इथं नाही बसलेला आहे. मग मी कशासाठी बसलोय? एक गोड स्वप्न, एक मोठं स्वप्न घेऊन बसलोय, आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स असलं पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे. ह्या सगळ्या क्वालिटी ज्यावेळेस तुम्ही मिक्सचर कराल आणि मग तुमच्या गुरुजनांचा गायडन्स, आशीर्वाद, आईवडिलांची आशीर्वाद, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा तुम्ही जिंकलेले असतात. नुसतं अभ्यास करून नाही होते सगळं. अभ्यासामध्ये किती सातत्य आहे.
अभ्यासामध्ये सातत्यासोबत किती पेशन्स आहेत, कारण या UPSC सारख्या एक्झाममध्ये पेशन्स शिवाय दुसरा पर्यायच नाही तुमच्याकडे. असं वाटतं की मारलेला दगड आंब्याला लागूनच चाललाय. आता दुसरा दगड मारल्यानंतर वाटतं लागलंच, आंबा पडलाच, पडतच नाही. असे दगड मारत थांबावं लागतं. पेशन्स पाहिजेत, पण 100% ते पडतं, लागतं, पण त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे. त्याच्यावर अटॅक करण्यासाठी पेशन्स ठेवल्या पाहिजेत. आणि त्यासोबत सोबत जो कोणी याच्यातला मास्टर आहे की कशा प्रकारे मारल्यानंतर तो आंबा पडणार आहे, त्याचं गायडन्स घ्यावं लागतं, त्या लोकांच्या संपर्कात यावं लागतं, तेव्हा तुम्ही ध्येयाप्रती जिंकलेले असतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला, कारण तुम्ही सगळी बसलेली भुकेजलेली आहात, तुम्ही सगळेजण तहानेजलेली आहात, तुमच्या ध्येयाने भुकेजलेली आहात तुम्ही. काय होतं की सिंधुताई सपकाळ किती जणांना माहिती आहे? डू यू नो? येस, एक्झॅक्टली. सिंधुताई सपकाळांच्या बाबतीमध्ये किती जणांना माहिती हो? म्हणजे मी विचारणार आहे म्हणून विचारलं, कारण तुम्ही UPSCची विद्यार्थी तयारी करू लागला. अच्छा, बरं. सिंधुताई सपकाळांच्या बाबतीमध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत त्या चांगल्या घटना घडल्या की वाईट घटना घडल्या? वाईटच ना. चांगल्या खूप कमी असतील. बिगिनिंगचा किंवा त्यांच्या स्टार्टिंगचा जो काही करिअरचा भाग होता किंवा त्यांच्या लाईफचा स्पॅन होता, तो खूप अनएक्सपेक्टेड बॅड इन्सिडेंट घडत गेला. एम आय राईट? म्हणजे काय झालं की ज्या वेळेला समाजातनं बहिष्कृत करण्यात आलं, पतीनी ह्या सगळ्या कुटुंबातनी सुद्धा त्यांना जीड करून टाकलं. इतकी वाईट अवस्था की बाळाला सुद्धा गोठ्यामध्ये जन्म द्यावा लागला आणि स्वतःच्या ती नाळ एका दगडाने कापावी लागली. एम आय राईट? असंच काहीतरी आहे ना? हां, म्हणजे गाईच्या गोठ्यामध्ये पडलेल्या, बाजूला दगड पडलेला आणि तो दगड घेऊन त्यांनी नाळ कापली, निघाल्या त्या. आता जगायचंय ना, मग जगायचं तर काय करायचं? मग दारोदारी भटकायला लागल्या, मिळेल ते खाऊ लागल्या, कारण आता एकटं जीव होतं, दुसरं एक छोटंसं जीव सोबत होतं. आणि मग एक 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 असा दिवस आला, मी तुम्हाला विचारणार आहे, मी काय सांगायला लागलोय पूर्ण लक्ष द्या, आणि मी तुम्हालाच विचारणार आहे की मला काय सांगायचं होतं किंवा तुम्हाला काय समजलं मला सांगा. मग अशा भटकत असताना ना, असे उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाचे चटके बसत होते. दररोज सकाळी उठायचं, गावोगाव जायचं, ह्या 4-5 गावामध्ये, आज हे गाव ते गाव ते गाव, भटकायचे, भीक करायचं, मागायचं, भीक मागायची, खायचं, हे ठरलेलं त्यांचं आयुष्य. दररोज असं वाटायचं त्यांना की बाबा हे नकोय मला, हे आयुष्य नकोय, मला आयुष्य संपवायचंय. एक दिवस दुपारची वेळ, झाडाखाली थांबलेल्या, सावलीला ऊन लागायला लागले म्हणून ज्या झाडाखाली त्या थांबल्या होत्या, त्या झाडाच्या बुंध्यावरती जवळजवळ 100-150 असे कुऱ्हाडीचे घाव पडलेले होते. आम राईट? वाटलं कधी? हा, त्या झाडावरती जवळपास 100 ते 150 असे कुऱ्हाडीचे घाव पडलेले होते. ते बघत होते शांतपणाने की हे मुक झाड आहे, ज्या झाडावरती 150 कुऱ्हाडींचे घाव पडल्यानंतर पण ते झाड मात्र त्याचा मूळ गुणधर्म सोडत नाही. ते म्हणजे सावली देण्याचा त्याचा मूळ गुणधर्म ते सोडत नाही. झाडाने ही तक्रार नाही केली, माझ्यावरती 150 प्रकारचे तुम्ही हल्ले केलेत, माझ्यावरती 150 प्रकारचे तुम्ही माझ्यावरती त्या कुऱ्हाडीने घाव टाकलेले आहेत, मी माझा आता गुणधर्म सोडून देणार, मी माझं काम करणार नाही. झाड असं म्हणाला का? नाही, तो सावली देत होता. आईने बघितलं की इतके घाव झाल्यानंतर पण ते झाड मात्र त्याचा मूळ गुणधर्म सोडत नाही. यातनं त्यांना जे घ्यायचं त्यांनी घेतलं आणि ती नंतर हजारो मुलांची आई म्हणून त्या जन्माला आल्या, अनेक डॉक्टरांची आई म्हणून, अनेक इंजिनियरची आई म्हणून त्या जन्माला आल्या. त्यांना जे घ्यायचं त्यांनी घेतलं, पण आम्हाला पण त्यातनं खूप काही घेण्यासारखं आहे. काय की जर आयुष्यामध्ये अशा प्रकारची जेव्हा संकट येतात, आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची ज्या वेळेला संकट येतात, निराश होतो, नाउमेद होतो, अनेक प्रकारे आपल्यावरती सुद्धा घाव होत असतात, त्या दिशेने जात असताना, त्या ध्येयाने जात असताना, त्यावेळेला आपण आपल्या अंगावरती झालेल्या जखमाकडे जर बघत बसलो तर आपलं ध्येय कधीच पूर्ण होणार नाही.
आपण आपलं काम करत राहायचं. जसं झाडाने झाडाचं काम करत राहिलं ते म्हणजे सावली देणं, तसं मी माझं ध्येय काय ठेवलेलं आहे ते ध्येयाप्रती मी तितक्याच तत्परतेनं मी माझं काम चालू ठेवलं पाहिजे. मी हे नाही केलं पाहिजे की माझ्या घरची परिस्थिती अशी आहे, माझ्या घरची परिस्थिती तशी आहे, माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांमधली मुलं कधी पासच झालेली नाहीयेत, एवढी 5-5 वर्ष केले त्यांनी एमपीएससी केलं, यूपीएससी केलं, पण काहीच रिझल्ट आला नाही. अशा प्रकारचे निगेटिव्ह विचार जर का आपण कोंबून घेऊ लागलो, आपण विषय संपला, आपलं अस्तित्व संपलं त्या दिवशी. याच्यापेक्षा मला हे पाहिलं पाहिजे की जितके यशस्वी जे झालेले जे रेशो आहेत त्या रेशोवरती मी फोकस केलं पाहिजे. ज्या वेळेला प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतील, कॅन आय डू इट ऑर नॉट, एम आय डू इट मीन्स एम आय, इज इट पॉसिबल फॉर मी ऑर नॉट, असा प्रश्न ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये होऊ शकतो त्यावेळेला एकच रेशो केला पाहिजे, दॅट यू शुड फोकस ऑन द पॉझिटिव्ह थिंग्स. Instead of focusing on the negative things or negative people, why don't we focus on the positive people or positive things? Because in one book I read one thing that Mr. Shiv Khera, you may have heard this title, that You Can Win is the nice book. In that book he says that what is the difference between the winner and loser? Very simply he has quoted. What's the difference between the winner and loser? He says that winner is that person who always focuses on the solutions, not on problems. Winner always focuses on the solutions, not on the problems. But the loser, he always focuses on the problems, not on the solutions. That's the difference between the winner and loser. So just what do you want to be? You should ask a question to yourself. What do you want to be in your life? Would you like to be a winner or a loser? It must be clear first of all. Okay. So answer is with you. Solution is there for you. म्हणून तुम्ही जे इथं ॲस्पिरंट्स आहेत, इथं तुम्ही सगळी ही स्ट्रगलर्स आहेत ना, तुम्ही लोकांच्या डोक्यामध्ये म्हणजे एक खरंच पण असं नाही आला पाहिजे निगेटिव्ह ॲटिट्यूड, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार तुमच्या स्पर्श पण नाही झाला पाहिजे मला, किंवा अशा प्रकारच्या संपर्कात, लोकांच्याही संपर्कात मी नाही बसलं पाहिजे की जर कोणी बोलत असेल यूपीएससी करून कुठे काही होतंय का, कुठे सक्सेस रेशो असतात का, तसं असतात का, आतापर्यंतचा रेकॉर्ड काढा, त्याला म्हणावं दादा खूप छान बोललास तू, मला जे बोललास त्याच्याबद्दल तुझे खूप धन्यवाद. मला असं वाटतं मी तो प्राणी नाही आहे ज्याच्यासाठी तू बोलू लागलायस, मी वेगळा प्राणी आहे, माझं ध्येय वेगळं आहे, मी माणूस वेगळा आहे, माझं रसायन वेगळं आहे, तू इथं धन्यवाद. म्हणजे आपण कुणासोबत बोलतोय याच्यावरती पण खूप मॅटर करतं. असं बोललं जातं की जर तुम्हाला नंबर 1चा यशस्वी व्यापारी व्हायचे तर 10 चांगल्या व्यापाऱ्यासोबत बसा, आपोआप तुम्ही व्यापारी बनलेले असाल, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच ऐकायला भेटतं. तुम्हाला यशस्वी सामाजिक कार्यकर्ता, इफ यू वॉन्ट टू बी अ सोशल वर्कर, तर अशा 10 लोकांसोबत तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसा, तुम्ही उत्तम सोशल वर्कर बनू शकतात. कारण 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक माणूस वाचायला शिका, आणि जर 10 माणसं वाचायला शिकलात तर ऑब्व्हियसली तुमच्याकडे तुम्ही किती पुस्तकं वाचायला लागलात विचार करा. म्हणून असे 10 जर समजा मी सोशल वर्कर सोबत जर बसत असेल, आय विल बी द बेस्ट सोशल वर्कर. मला जर समजा एखादा IAS IPS बनायचं असेल तर मग मी काय केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. मी सुद्धा अशाच लोकांच्या संपर्कात बसलं पाहिजे जे खऱ्या अर्थानं IAS IPS होण्यासाठी स्ट्रगल करतात, सेकंदाचा विचार करतात. सरांनी सांगितल्याप्रमाणे अशा लोकांच्या सहवासात मी बसलं पाहिजे. त्यांच्या श्वासामध्ये फक्त एकच आवाज आला पाहिजे, IAS IPS IAS IPS IAS IPS असा आवाज आला पाहिजे. अशीच लोक पकडा की ज्यांच्यामध्ये हे आवाज गुंजतो. मला कोणी भेटलंच नाही गुरु. आता त्यावेळेला म्हणजे लातूरमध्ये कॉम्पिटिशन हा विषयच लांबचा होता, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विषय नव्हता. म्हणजे जसं की राजस्थानमध्ये जिकडे बघाल तिकडे वाळवंट दिसतं, तसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे खूप कुठं तरी असं दूरवरती असं म्हणजे नव्हतं वातावरण. आम्ही आमच्या पद्धतीत स्ट्रगल केलं. तर मला असं वाटतं की त्यावेळेला जर प्रतीक्षा राहिले असतं 100% माझं चॅलेंज आहे, मी डन झालोच असतो, मी विषयच नाही. कारण मी जे ठरवलं ते मी करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं मग मी इकडं आलो काय, मी तिकडे गेलो असतो काय, तिथं पण मी टॉपच राहून दाखवलं असतं, विषयच नाही. म्हणजे ते भिनलेलं आहे की जे करायचे ते बेस्टच करायचं. पहिलेपासून माझं ते स्वतःचा एक तसा ॲटिट्यूड आहे, स्वभाव तसा बनला माझा
की जे काही आपण काम करू ते बेस्टच करायचं, त्याच्यामध्ये सेकंड थर्ड तसला काही विशेष ठेवायचा नाही. मग त्यासाठी मग आजही मी 25 वर्ष जरी माझी या अकॅडमीला झाली असली तरी मी आज सुद्धा माझं जर समजा अभ्यास करायचा असेल, हे तुमच्यासाठी बोलू लागलोय, काय मला मी काही माझं खूप कौतुक करतो असा भाग नाहीये, हे तुमच्यासाठी तुम्हाला घ्यावं याच्यातून गोष्टी सांगू लागलोय. की मला जर समजा एखादा विषय सिलेबस बदलला झाला, माझा सिलेबस बदलला समजा मला, तर अक्षरशः मी दररोज म्हणजे रात्री सगळ्या बॅचेस संपवून जेवण करून 11 वाजता जर अभ्यासाला बसलो तर पहाटे 2 पहाटे 3 वाजेपर्यंत मी अभ्यास करतो. आज पण सिलेबस बदलला तर त्यावेळेला मला नवीन सिलेबस माझं म्हणजे 8, 9, 10, 12 हे जे काही सिलेबस चेंजेस होतात त्यावेळेला मी जोपर्यंत बेस्ट स्वतःला फील करत नाही मी वर्गात काय शिकू शकणार नाही ना. मी शिकू शकणार नाही वर्गामध्ये, पप करून नाही चालणार. मला त्या विषयावरती कमांड आली पाहिजे. तर दररोज मी 11 ते पहाटे 3 कधी कधी 4 लगेच फ्रेश होऊन सकाळची 6ची बॅच मी अटेंड करतो. 6 ते 7, 7 ते 8, मग 8च्या नंतर पुन्हा नंतर मग ब्रश वगैरे करून थोडंसं नाश्ता करून मग झोपी जायचं. मग हे शेड्यूल बनतं माझं. या वयामध्ये मी करतो ते, कारण मला बेस्ट राहायचं ना. तसं तुम्ही तर आत्ता तर बिगनर आहेत, तुम्ही तर फायटर आहेत लक्षामध्ये. तुम्ही तर खूप पटीनं तुटून पडलं पाहिजे, असं का नाही होऊ शकत? वाई हू कॅन से दॅट इट्स इम्पॉसिबल? यू जस्ट डू इट, यू जस्ट ट्राय फॉर दॅट, यू कॅन डू इट. ते आहे तुमच्यामध्ये, ते गट्स आहेत. फक्त तुम्ही स्वतःला 10 वेळेस असं म्हणजे ठसून सांगा, असं ओढून सांगा स्वतःला की ते माझ्यात आहे, ते मी करू शकतो. तर तो विषय काय होता की म्हणजे ज्यावेळेस मी 2000 मध्ये मी माझी बॅच सुरू केली सर, मी निवांत गप्पा मारतोय, म्हणजे खूप काही असं विषय नाही. म्हणजे भुका वगैरे लागलेल्या असतील तुम्हाला लोकांना तरी थोडंसं सहन करा. ओके, एक 5 मिनिट, कारण दररोजचं तुमचं काय शेड्यूल आहे मला नाही माहिती ना, है की नाही. दररोजचं तुमचं समजा बॅचेस जर 9 वाजेपर्यंत असतील तर मग ओके, नो प्रॉब्लेम. तर काय होतं की मी 2000 मध्ये याची सुरुवात केली बॅचेसची माझ्या. त्याही वेळेला अशीच परिस्थिती होती, स्पोकनचे क्लासेस करणारे विद्यार्थी वर्ग नसायचे. पालक मला म्हणायचे, सर आमचं पोरगा 5वी पासून 10वी पर्यंत इंग्रजी शिकलं, 12वी पर्यंत इंग्रजी शिकलं, मग आता कशाला इंग्रजी शिकवायची परत त्याला डबल? असा प्रश्न पालकांकडनं यायचा. मला पण असाच प्रश्न यायचा की मला म्हणायचे ते सर कुठे आहेत, ढगे सर कुठे आहेत, मला विचारायचे. कारण मी वयाच्या 25 ॲट द एज ऑफ 25ला मी सुरू केलेला क्लास. मी पण सरांसारखा असाच बॅचलर. त्यावेळेला मग पालक यायचे, त्यांना पण असं वाटायचं सर कुठे आहेत. अनेक प्रश्न फेस केले, अनेक प्रॉब्लेम्स फेस केल्या, स्ट्रगल केलं. मला अनेक ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटीज होत्या. शाहू कॉलेजसारख्या कॉलेजमध्ये मी आज HOD राहिलो असतो. त्यावेळेस शाहू कॉलेजने मला ऑफर दिली. इथे जयक्रांती कॉलेज म्हणून एक आहे, त्या जयक्रांती कॉलेजचा तिथला जे सर्वेसर आहेत कार सर, त्यांनी मला इन्व्हाइट करून सांगितलं, अरे बोलले कुठं जॉब करतो, म्हणजे कुठं क्लासेस घेत बसतो, इथे आमच्याकडे जॉब आहेत, लोक जॉब शोधतायत, लोक जॉब शोधायला लागलेत, आम्ही तुला जॉब देतोय, जॉब कर. पण मी म्हणलं नाही बाबा, आपल्याला नाही जॉब करायचं, आपल्या 4 भिंतीमध्ये कुठं जॉब करायचं नाही. आपल्याला असं उभा काहीतरी करायचंय जिथं मला पण शिकायचं आणि विद्यार्थ्याला पण शिकवायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या अडचणी ग्रामीण भागातल्या मुलांच्या इंग्रजी भाषेच्या मी खूप जवळून पाहिलेले आहेत, असं वाटायला लागलं मला की आपण एक खूप छान स्टेज करावं पोरांना, की जिथं मुलं छान पद्धतीनं डेव्हलप होतील. आणि मग तेव्हापासनं ते ड्रीम मी स्वीकारलं आणि आज 25-26 इयर्स पूर्ण होतात. आणि तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच याच्यानं मी अजूनही काम करतोय. कुठलाही पूर्णविराम मी दिले नाही, कुठलाही कॉमात सुद्धा मी घेतलेला नाही, कारण ते पण माझं पॅशन झालं. तर मला जो विषय दिला त्या विषयाचे फक्त 2 मिनिट बोलतो, कारण हा खूप मोठा विषय, मी नंतर येईन तुमच्याशी संवाद साधायला, बरोबर ना सर? कारण काय झालं की लँग्वेज प्रोफिशियन्सी, आता काय होतं माहिती का, आता मी तुमच्याशी कम्युनिकेट करतोय, भाषा आहे, भाषा ही मराठी असेल, भाषा ही इंग्रजी असेल, भाषा एक माध्यम आहे, इट्स अ मीडियम. ॲट द मोमेंट आय एम इंटरॅक्टिंग विथ यू, ओके, it means I'm just passing my thoughts, I'm presenting my ideas. Okay, to express my thoughts or to express my ideas, language is the medium. Am I right? See, except language,
I'm doing something like this. I'm also having something changes on my face and all these things. What is it called? What is it called? Actually, when I talk about communication and personality development, they can't be separated. When you talk about language, language is connected with your personality, or I mean to say that language is the index of your personality. Okay, language is the index of your personality. If somebody says that, oh, that guy, he spoke so beautifully, wow, what a personality he has, wow, what a personality she has. But what does it mean by personality? पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं मग आहे काय तरी, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे किंवा असं कुठलं पॅरामीटर त्या व्यक्तीला लावल्यानंतर कळतं की ही व्यक्ती म्हणजे परफेक्ट पर्सनॅलिटी आहे. असे काही पॅरामीटर्स ठरलेत का आपल्याकडे, असे काही मोजमाप ठरलेत का आपल्याकडे की ते मोजमाप तिथे लावला मग सो कॉल्ड ही इज अ परफेक्ट पर्सन किंवा ही ऑर शी हॅज परफेक्ट पर्सनॅलिटी. असे काय पॅरामीटर्स आहेत त्याच्याकडे? बेसिकली when we talk about personality development, I personally feel that language plays vital role. It plays very important role in your personality development. आता मला तुम्ही एवढ्या वेळापासून जे ऐकत आहेत, तुम्ही सरांना पण ऐकलात. काय ऐकलात माहिती आहे का? सर म्हणतात म्हणून थोड्या वेळासाठी तुम्ही ऐकलं असतं. कारण फेस इज द इंडेक्स ऑफ युअर इनर माइंड. मी तुमचे फेस रिडिंग करतोय आल्यापासून, कारण 25 वर्षापासून तेच करतोय मी आयुष्यामध्ये. लहान पोरापासून ते अगदी 50-60 वयाची माणसं माझ्यासमोर बसलेली असतात. स्पोकनला जेव्हा येतात तेव्हा मग त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनचं वर्ग असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनचा असेल, प्राध्यापक असेल, प्राचार्य असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, डॉक्टर असतील, इंजिनियर, प्रत्येक वयाची वयोगटातली सगळी बसलेली असतात. मी चेहरे बघत असतो. तर तुमचे चेहरे मला आल्यापासून सांगायला लागलेत की सर यू गो अहेड, यू गो अहेड. सर म्हणतात म्हणून नाहीये, म्हणजे यू आर लिसनिंग टू मी. वाय? बिकॉज ऑफ दॅट लँग्वेज. जी लँग्वेज मी तुमच्याशी वापरतोय, सरांनी जी लँग्वेज तुमच्याशी वापरलं म्हणून तुम्ही सरांना ऐकत होता आणि मग त्या लँग्वेजमधून तुम्ही त्या सरांचं व्यक्तिमत्व ठरवलं टाकलं. आम राईट? सरांना 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, 2 कान आहे, असा चेहरा आहे किंवा अशा पद्धतीचं मग सरांनी पण हे वेस्ट कोट वापरलेला आहे म्हणून सर छान दिसतात किंवा मी छान दिसतो, असं नाही ठरवलं तुम्ही. तर तुम्ही सरांना ज्या वेळेला ऐकत होता सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचे विषय जेव्हा ते मांडत होते, जेव्हा ते बोलत होते, म्हणजे त्यांचा संवाद जेव्हा चालू होता, ज्या पद्धतीने ते मांडत होते, मांडण्यासाठी माध्यम त्यांनी जी लँग्वेज वापरत होते त्या लँग्वेजवरती तुम्ही कनेक्ट झालात आणि डिरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या लक्षात असं आलं की नवघरे सर म्हणजे ओके असा माणूस. जेव्हा तुम्ही आलात, सर बसले, मी बसलो, तोपर्यंत त्यांची तुमची खूप काही ओळख नव्हती. ओके, पण त्यांनी जे बोललं 15 मिनिटं 20 मिनिटं, त्या 15-20 मिनिटामध्ये त्यांनी काय केलं, एक असा शिक्का टाकला तुमच्यावरती, कायमचा बसला शिक्का. तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार या माणसांना. का? त्यांनी काही तुम्हाला दिलं का? कुठलं काही म्हणजे मेटेरियल फॉर्ममध्ये काही दिलं का तुम्हाला? काही दिलं नाही त्यांनी. किंवा त्यांनी असं म्हणलं का प्रत्येकाला 10,000 रुपये दिले, 20,000 दिले आणि मी छान व्यक्ती आहे, माझं व्यक्तिमत्व खूप छान आहे, तुम्ही मला लक्षात ठेवा, असं काही बोललं का? नाही. त्यांनी काय केलं नेमकं, त्यांनी त्यांचे विचार ज्या भाषेतून मांडले ते अतिशय सहज, सोप्या, आवडेल, स्पष्ट भाषा. आणि ते मांडत असताना कुठं पॉज घ्यावं, कुठं आवाज वाढवला पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, हे त्यांनी बोलण्यातनं तुमच्यावरती प्रोग्रॅमिंग चालू केली होती. त्यांनी बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही लक्षात असं टिपू लागला होता, वेचू लागला होता. बोलताना त्यांचे हातवारे जे चालू होते ते तुम्ही ऑब्झर्व करत होता, नाही का?
बोलताना त्यांचं बॉडी पोश्चर कसं आहे तुम्ही ऑब्झर्व करू लागला होतात. अरे आज आपल्याकडे बोलण्यासाठी 2 नवीन माणसं आलेली आहेत. कोण आहेत बरं ती माणसं? कशी आहेत, कशी दिसतात, कशी थांबतात, कशी बोलतात, हे सगळं तुम्ही चेक करायला लागलात. आम राईट? डिरेक्टली इनडायरेक्ट हे तुमच्या हे मनोपटलावरती काम चालू आहे. तुम्ही जरी काही बोलत नसलात तरी मध्ये मात्र प्रोग्रामिंग चालू आहे की हा माणूस बोलतो कसा, थांबतो कसा, पाहतो कसा, आय कॉन्टॅक्ट कसं आहे त्याचं, त्याचे हातवारे कसे आहेत, त्याचं बॉडी पोश्चर कसा आहे, तो असं थांबून बोलतोय का असं थांबून बोलतोय, पोश्चर कशी आहे त्या माणसाच्या बॉडीची, है ना, याला म्हणतो आपण पोश्चर. बोलत असताना हा माणूस जो आहे ना त्या माणसाचा आय कॉन्टॅक्ट फक्त एकाच बाजूने ठरलेलं आहे का सगळीकडे चौफेर तो बघतोय. बोलताना कधी इकडे बघतोय, कधी तिकडं बोलतोय, इकडे बोलतोय. आणि बोलत असताना प्रत्येक शब्द त्याच्या स्पष्ट बाहेर पडतायत का, माझ्यापर्यंत ऑडिएबल आहे का, है ना. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा बोलत असतो तो त्याचे विचार किती सहजपणे मांडतो. खूप काहीतरी भारी बोललं, खूप काहीतरी वेगळ्या मी म्हणजे अवघड शब्द मी तुमच्या समोर इंग्रजीमध्ये फेकलो म्हणजे मी खूप चांगलं बोलतो असं अजिबात नसतं. अजिबात नसतं. कारण भाषा ही काय आहे, विचारांचं देवाणघेवाण करण्याचं माध्यम आहे. मग जिथं विचारांची देवाणघेवाण जर होत नसेल त्या भाषेतनं, त्या भाषेला खायचंय का? खूप अवघड भले मोठे दगडासारखे शब्द वापरले आणि मग मी खूप छान बोललो असं काही नसतं. तुम्ही जे बोलणार आहात ते सहज सोप्या पद्धतीनं आणि एकदम तुम्ही आत्मविश्वासपूर्वक मांडा. काही पण घाबरत बोलू नका, भिल्यासारखं बोलू नका. बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास समोरच्याने टिपला पाहिजे लक्षामध्ये. कारण तुम्ही काय बोलतायत त्याच्यासोबत तुम्ही कसं बोलतायत यालाही खूप महत्व आहे. म्हणून बोलत असताना माझ्या चेहऱ्यावरचे भाव हे प्लीझंट असली पाहिजेत. मी जरी आतमधून जरी घाबरलेला असलो तर मी दाखवला नाही पाहिजे. ही पण एक कला आहे संवादामध्ये, कम्युनिकेशनमध्ये. ही पण एक महत्वाची कला आहे. मी जरी घाबरलेला असलो पण ते मला नाही दाखवता आलं पाहिजे. तुमच्या माहितीच तो सांगतो, जगातली जेवढी काही चांगले वक्ते असतात तुम्ही टॉप 10 काढा. तुम्हाला असं वाटतं का ती व्यक्ती घाबरत नाहीत बोलताना वगैरे? 100% घाबरतात. त्यांनाही भीती असते. पण वेगळं काय असतं, ती कला असते त्यांच्याकडे की मी अजिबात घाबरलेलं नाहीये ही दाखवण्याची कला त्यांच्याकडे असते. म्हणून ते वेगळे ठरतात. आणि सामान्य माणसं अगोदर मी खूप घाबरले हे दाखवतात. म्हणजे बोलण्यापेक्षा मी घाबरतोय जास्त हे दाखवतात. हा फरक आहे. ही स्किल आहे, ही नॅक आहे, ही ट्रिक आहे. म्हणून मी बोलत असताना माझे कंटेंट्स जे आहेत, मी बोलत असताना माझा जो विषय आहे त्या विषयासोबत माझं ज्याला आपण या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये एक सोपा शब्द त्याला दिलेला आहे की व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, अशा 2 पिलरवरती आपण बोलत असतो. भाषेमध्ये, संवादामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. मग त्याच्यावरती तुमची भाषा पण उभारलेली आहे आणि त्याच्यावरती तुमचं व्यक्तिमत्व पण उभारलेलं आहे. ते म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक तुमचं व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, दोन्ही खूप स्ट्रॉंग असले पाहिजेत. आता मी बोलतोय, माझ्या शब्द बाहेर पडतायत, हे काय व्हर्बल कम्युनिकेशन चालू आहे. ध्वनी मार्फत शब्द जे बाहेर पडतायत हे तुमचं व्हर्बल कम्युनिकेशन झालं. मग हे व्हर्बल कम्युनिकेशन होत असताना अगदी मी ऑडिएबल आहे का, शेवटपर्यंत माझा आवाज जातोय का, याच्यावर तुम्हाला काम करणं पाहिजे. मी बोलत असलेले प्रत्येक शब्द सुटसुटीत बाहेर पडतायत का हे लक्षात आलं पाहिजे. याला म्हणतो आपण व्हर्बल कम्युनिकेशन. मी बोलत असताना कुठं पॉज घ्यावा, किती घ्यावा, यालाही खूप महत्व आहे त्याचे. कारण लँग्वेजची ब्युटी कशी वाढवायची त्याच्यावर खूप ठरतं. आणि दुसरा येतो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये काय होतं, तुम्ही काहीच न बोलता खूप काही बोलून जातात. आता मी तुमच्याशी बघतोय, हे काय चालू आहे माझं, म्हणजे मी काहीच न बोलता तुमच्याशी बोलू लागलोय. राईट? काहीच बोलत नाही. आय एम नॉट गोइंग टू स्पीक अ सिंगल वर्ड. बट मी जर तुमच्याशी मी असं थांबून
काय चालू आहे? संवाद चालू आहे आमचा, है ना, संवाद चालू आहे. म्हणजे हा तुमचा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे आणि हे तुमच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देण्यामध्ये दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. तुमच्या भाषेवरचं प्रभुत्व आणि त्या भाषेवरच्या प्रभुत्वासोबत सोबत या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन तुम्हाला जमलं पाहिजे. आणि हे कोण्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं नाहीये, हे तुम्हाला प्रॅक्टिस करत करत ह्या गोष्टी डेव्हलप होत असतात. आपण नक्की 10 चांगल्या वक्त्यांना ऐकावं, पण कॉपी पेस्ट कोणालाही करू नये. चांगल्या वक्त्यांना नक्की ऐकावं आपण, आणि ऐकून ऐकून आपल्यामध्ये वेगळंपण आपलं काय आहे हे आपण तयार करावं. कारण तुमची आयडेंटिटी हे तुमचं व्यक्तिमत्व सांगत असतं. मग आता व्यक्तिमत्वामध्ये मग तुमचा ड्रेसिंग कसा आला, आपण जे ड्रेस प्रेफर करतो तर ड्रेस अशा पद्धतीचे व्यवस्थित आपण प्रेफर केली पाहिजेत. ते फॉर्मल वाटली पाहिजेत, छान वाटली पाहिजेत. कारण ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो, डॉक्टरांनी समजा डॉक्टर हा डॉक्टरसारखाच वाटला पाहिजे. त्याच्यावरती तो त्याचा स्टेथिस्कोप आणि ॲप्रॉन जर वापरून आला तर तो वाटतो की हा डॉक्टर आहे, छान. म्हणजे आपल्याला ते मेसेज क्लिअर होतो, डॉक्टर आहे. पोलीस अधिकारी आला की तो तशा त्या खाकीमध्ये येतो, मग आपल्याला कळते की हा अधिकारी आहे. मग असं का ठरवून दिलं की त्याला तोच ड्रेस छान वाटला पाहिजे किंवा तो ड्रेस घातला पाहिजे. एखादा ॲडव्होकेट आहे तर त्याने ना तो त्या पद्धतीचा तो त्याचा पोशाख असायला पाहिजे, असतो ना, आम्हा राईट. म्हणजे पोशाखाला पण महत्व आहे की नाही आहे, तुमचा ड्रेसिंग सेन्सला महत्व आहे की नाही आहे. समजा उद्याला सोडून कोर्टामध्ये असं ठरलं की सगळ्याच वकील लोकांनी तो पोशाखच नाही घालायचा, मग काय घालायचं. त्यांना असं ठरवलं की बा उद्या तुम्ही सगळ्यांनी अंगावरती सफारी घालून यायची, असं ठरलं. दुसऱ्या दिवशी कोर्ट कसा दिसेल, कसा दिसेल. एक सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं, बाबांनो अधिकाऱ्यांनो उद्यापासून तुम्ही धोतर आणि नेहरू शर्ट घालून या. घाबरेल कोणी त्याला, रेस्पेक्ट करेल कोणी त्याला नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीची व्यक्तिमत्वाची ओळख आणि त्याची छाप त्याच्या ड्रेसिंगवर ठरते. येस ऑर नो. तसं ना एखादा अधिकारी जेव्हा त्याच्या त्या गणवेशामध्ये येतो एक छाप सोडून जातो, एक छाप सोडतो. तसं मी एक प्राध्यापक आहे तर मी प्राध्यापक आहे तर माझा पण एक ड्रेसिंग सेन्स प्रॉपर असला पाहिजे. मी उद्याला IAS बनणार आहे, IPS बनणार आहे तर आत्तापासून माझं ड्रेसिंग सेन्स पण प्रॉपर असलं पाहिजे. पण मी हे म्हणत नाही तुम्ही खूप महागडे कपडे घाला, जे आहेत ते साधे घाला, पण छान व्यवस्थित नीटकी असली पाहिजेत, ती दररोज स्वच्छ धुतलेली असली पाहिजेत, है ना. मी ज्यावेळेस एखादं स्वप्न बघत असेल तर त्या स्वप्नांमध्ये मी रमत असताना प्रत्येक पिलरवरती मी काम केलं पाहिजे आतापासून. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा, कसं भारदास पर्सनॅलिटी दिसते. त्यांनी तो घातलेला तो टाय असेल, त्यांनी तो वापरलेला त्यांचा तो पेहराव असेल, हातामध्ये एक असा तो गॉगल बिगल, कसं असं भारदास. शिवाजी महाराजांना आठवा, राजांना आठवा तुम्ही, तो जिरे टोप, ते मोत्यांची माळ, ते सगळ्या अगदी अशा पद्धतीचं अंगावरती कसं भारदास वाटतं नाही का. म्हणजे महाराज ज्या वेळेला दालनामध्ये यायचे, लोकांना भेटण्यासाठी यायचे, ते काही सहज येत नव्हते, त्यांचा पोशाख ठरलेला होता. घरात जोपर्यंत आहेत तोपर्यंत, घराच्या बाहेर पडताना ते पोशाख परिधान करूनच यायचे. असं नाही की युद्धाला निघाले म्हणजेच मग ते पोशाख वापरायचं, असं नव्हतं त्यांचं. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वावरती तेव्हाही काम केलेलं होतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्हाला लक्षात येतं. म्हणून आम्ही आमच्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये, मग आमची शरीरयष्टी असेल, मग त्यामध्ये तुमचा व्यायाम असेल, आम्ही या पिढीमध्ये आम्ही व्यायामावरती लक्ष दिलं पाहिजे आतापासून. असं कोणी सांगितलं की मी क्लास 1 क्लास 2 बनणार आहे तेव्हाच मी व्यायामाला लागणार आहे, असं कोणी सांगितलं. व्यायाम केल्याने एक प्रकारचं ब्रेनमध्ये एक छान केमिकल तयार होतं आणि हे केमिकल नेहमी तुम्हाला मोटिवेट करतं, पॉझिटिव्ह ठेवतं आणि हे तुम्हाला प्रचंड एनर्जेटिक बनवत असतं. फरक आहे दोघांमधला. जी माणसं व्यायाम करताना व्यायाम करत नाही त्या माणसांमधला खूप मोठा बदल असतो. व्यायाम करणारी माणसं अशी एनर्जेटिक दिसतात,
लक्षात थकत बिकत नाही आहेत, कारण त्या पद्धतीचं केमिकल तयार होत असतं. मग तुम्हाला तर 10-10, 12-12 तास जर अभ्यास करायचा असेल तर कंप्लीट दररोज 1 ते 1.5 तास तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे, तर तुमची बैठक वाढेल. तुम्ही म्हणाल माझं त्या व्यायामाचा आणि त्याचा काय संबंध आहे? अभ्यासाचा संबंध आहे त्याचा. तुम्ही व्यायाम करून बघा, हळूहळू तुमच्यामध्ये ॲबिलिटी तयार होईल, कन्सिस्टन्सी तुमची तयार होईल, पेशन्स तुमच्या तयार होतील. एवढंच नाही तर तुम्ही ज्यावेळेस शरीराचा जसा व्यायाम करता तसा मनाचा सुद्धा व्यायाम करून बघा. म्हणजे मेडिटेशन करा, मेडिटेशन करून बघा. दररोज तुम्ही 15 मिनिटं 20 मिनिटं स्वतःला मेडिटेशनमध्ये टाकून बघा. या दोघांची सांगड घालून बघा. तुम्ही नाही जर 10 तास 12 तास अभ्यास केला तर विचारा, आणि तुम्हाला थकवा पण येणार नाही, कंटाळा पण येणार नाही. म्हणजे आम्हाला आमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी लागणारे जे फ्यूल आहे ते फ्यूल आतमध्ये असणं पण गरजेचं आहे. मग ते फ्यूल तयार करण्यासाठी आम्हाला ह्या 2 गोष्टीवर काम करायचं आहे. एक फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस, या दोन्ही गोष्टीवर आम्हाला काम करायचं आहे. आणि म्हणून जास्त वेळ आपला न घेता मी इथपर्यंत आलेलो आहे की आपण सगळ्यांना जे तुम्ही बांधलेली जी काही स्वप्न आहेत, तुमच्या मनी बांधलेली स्वप्न, ती गोंजारून ठेवा, ती जोपासून ठेवा. आणि त्या स्वप्नांना जिवंत ठेवण्यासाठी सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत दिवसभरातून कमीत कमी 20 ते 25 वेळेला ॲटो सजेशन देत चला. ज्या मराठीमध्ये आपण काय म्हणतो की आपण स्वतःलाच काय करायचं, सूचना, ज्याला स्वयंसूचना असं म्हणतो आपण, त्या ॲटो सजेशन देत चला. का? कारण जसे विचार तुम्ही सकाळी पेरतात, दिवसभर पेरतात, संध्याकाळी झोपताना पेरतात, ते विचाराने सुद्धा आपल्याला एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं सकारात्मकपणा भेटतं. म्हणून ॲटो सजेशन सकाळपासून संध्याकाळपर्यंत देत चला. येस, आय वॉन्ट टू बी the best IS, I want to be IPS, definitely I deserve for that. लक्षामध्ये तुमच्या स्टडी रूम मध्ये जो कोणी तुमचा आयडियल असेल, जो कोणी तुमचा आयडॉल असेल, त्याचा फोटो आणि तुमचा फोटो बाजूला लावून ठेवा, त्याच्या बाजूला, आणि लिहून ठेवा तिथे खालती एक वाक्य टाकून द्या, डेफिनेटली आय विल क्रॅक दिस डॅश डॅश एक्झाम इन द डॅश डॅश इयर, असं लिहून ठेवा. कारण कुठल्याही ध्येयाला टाइम बॉन्ड जर नसेल तर ते ध्येय कधीच पूर्ण होत नसतात. म्हणून ध्येयाला पूर्तता करण्यासाठी टाइम बॉन्ड असलं पाहिजे. कारण विदाउट टाइम बॉन्ड यू आर गोइंग टू फेल इन युअर गोल. इट मीन्स असं म्हणतं ना की इफ यू आर नॉट प्लॅनिंग, इट मीन्स यू आर गोइंग टू फेल दॅट प्लॅन. लक्षामध्ये एक्झॅक्टली तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही ठरवलेलं असेल स्वप्न तुमचं, त्या स्वप्नाप्रती तुम्ही एक टाइम बॉन्ड लिहून ठेवलं पाहिजे. लोकांना प्रॉमिस करा अथवा न करा, पण स्वतःला प्रॉमिस करून टाका की मी एवढ्या या इसवी सनमध्ये मी माझं ध्येय संपवणार आहे. सकाळी उठल्यापासून दररोज संध्याकाळपर्यंत तुम्हाला हॅमर केलं पाहिजे. आता सरांनी बोलल्याप्रमाणे प्रत्येक सेकंद खूप महत्त्वाचा आहे. तो सेकंदावरती काम करत चला. माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराकडनं, कारण आमचा खूप मोठा मित्रपरिवार आहे, आमच्याकडे एकापेक्षा एक असे चांगले चांगले मार्गदर्शन करणारी मार्गदर्शक आहेत आमच्या टीममध्ये. त्या सर्वांच्या वतीनं आम्ही इथं उपस्थित असणारी तुम्ही सर्वजण इथं बसलेली, उद्याच्या भविष्यातली IAS IPS जी स्वप्न घेऊन इथं आपण स्ट्रगल करतायत, आणि आपल्या कुटुंबामध्ये आपले आई आणि बाबा जे तुमच्याबद्दलचं स्वप्न बघतायत की माझा दिदी आणि माझी दिदी हा एखादा अधिकारी बनणार आहे, ते असं सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा. दुसऱ्यांना जेव्हा ते सांगत असतात ना की माझा दादा, माझी दिदी UPSCची तयारी करू लागलाय आणि त्याला IAS बनायचंय, IPS बनायचंय, ते सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं फील बघा. सांगताना जर हा फील असेल आणि प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही खरंच झालात असं इमॅजिन करा, तो दिवस आनंदाचा किती सुंदर असेल ती फक्त कल्पना करा, आणि तो दिवस प्रत्यक्षामध्ये उतरेल. यासाठी मी तुम्हाला, तुमच्या संपूर्ण या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणतात या निसर्गामध्ये एक अशी सकारात्मक ऊर्जा असते, त्या सकारात्मक ऊर्जेला सुद्धा मी या ठिकाणी नमन करतो की या
इथं बसलेली ही सर्व सकारात्मक ऊर्जेने बसलेली सर्व इथं तरुण जी पिढी आहे त्या सर्व सकारात्मक ऊर्जेला ती ऊर्जा ट्यून व्हावी आणि तुमची ऊर्जा 100 पट वाढावी आणि तुम्ही तुमचं स्वप्न लवकर पूर्ण करावं यासाठी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतोय. या ठिकाणी मला बोलवलात, आमचा सुबोधने त्याचं खूप होते की आपण जाऊयात. मी म्हणत होतो सुबोधला, बाबा रे थोडं शेड्यूल आमचं बिझी आहे, एवढं 2-4 दिवस जाऊ दे, पुन्हा आपण निवांत गप्पा मारता असतील मुलांना. पण आम्ही निघालो. त्यामुळं सुबोध आणि खास करणं म्हणजे या ठिकाणी प्रतीक सरांचे छोटे बंधू ते पण खूप तळमळीनं त्यांचे जे चेहऱ्यावरचे भाव मला सांगायला लागलेत की प्रत्यक्षामध्ये जरी ते काम करत असतील नसतील मला माहिती नाही, पण अप्रत्यक्षपणे त्यांचं डेव्होशन खतरनाक दिसायला लागलंय. त्यामुळं त्यांच्यासाठी सुद्धा आणि ह्या सगळ्या टीमसाठी आणि हे जे रेकॉर्डिंग करतायत ते सर आल्यापासून आम्ही एंट्री केल्यापासून ते आत्तापर्यंत त्यांचं रेकॉर्डिंग चालू आहे. म्हणजे या टेक्नॉलॉजीची साथ घेऊन या इन्स्टिट्यूट स्वतःला जे अपग्रेड करतंय, अपडेट करतं. कारण मध्ये मला ते त्यांनी दाखवलं, सगळ्या काही सिस्टम त्यांनी दाखवल्या. त्यामुळं प्रतीक सरांचे पण खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतोय. प्रतीक सर ज्या ध्येयानं आपण वेडे झालेले आहात, तुम्ही आणखीन जास्त वेडे व्हावं अशा शुभेच्छा मी देतो आणि माझे शब्द थांबवतोय. खूप खूप धन्यवाद. आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांनी आपला वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली काही स्टुडंट असे होते जे शाहू महाविद्यालयाचे होते आणि हॉस्टेलचं गेट जे मुली होत्या 7 वाजता बंद होत होतं, त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं. ते तुमचं भाषण, तुमचं मार्गदर्शन नक्की त्यांनी मिस केलेलं असेल. आम्ही प्रयत्न करू की ते सांगावं आम्ही सरांनी काय म्हणलं. आणि हा जो एकदम पांढऱ्या रांगोळीसारखा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आपल्या सरांची जी नावं आहेत जसं सच्चिदानंद सर, सत मीन्स ट्रुथ, चित मीन्स कॉन्शियसनेस आणि आनंद मीन्स जॉय, हे सगळं आणि आडनाव त्यांचं ढगे आहे म्हणजे क्लाउड. एवढ्या उंचीवर घेऊन गेले आमचं या सगळ्या गोष्टी, या तिन्ही गोष्टी. आणि आज विशेष दिवस आहे ते म्हणजे हनुमान जयंती. आणि या दिवशी खरं तर बळ देण्याचं काम, जे हनुमानापाशी बळ होतं तसं आम्हाला बळ भरण्याचं काम आमच्यामध्ये तुम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो एक्सपिरियन्स तुम्हा सर्व लोकांना आहे, हे सगळ्यात चांगली गोष्ट असं आहे की तुमच्या एक्सपिरियन्सच्या आधारावर आम्ही पुढे जात आहोत. आम्ही स्मार्ट वर्क करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी दिली आहे, कारण तुम्ही अगोदर स्ट्रगल केलेलं आहे. कुठं काय करायचं या सर्व गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि संभाजी सर आहेत, त्यांच्या खरं तर विषयामध्ये एक गुण अजून जोडला पाहिजे की जिथं नेतृत्व लिहिलंय प्लस वक्तृत्व हे सुद्धा तिथे लिहिलं पाहिजे. कारण त्या गोष्टीचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन तुमच्याकडून हवं आहे. खूप छान बोललात सर, तुम्ही सर्वजण आलात. आम्हाला खूप आनंद झाला या गोष्टीचा आणि आम्ही खूप आनंदित आहोत. आणि तुमचे आभार मानून इथंच कार्यक्रमाचा आम्ही निरोप घेतो. संपन्न झाला असं जाहीर करतो.